तर आपण सुरुवात कशी केली आहे की रजिस्ट्रेशन कोणाला घेण्याची गरज नाही. आपण पहिला टॉपिक काय बघितला होता आठवतं तुम्हाला? पहिला टॉपिक काय बघितला? सेक्शन 23 पहिले बघितलं आपण. सेक्शन 23मध्ये पर्सन्स नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन हे होतं. रजिस्ट्रेशन घेण्याची गरज कोणाला नाही आहे. ते आपण त्याच्यामध्ये 4 गोष्टी बघितल्या की पर्सन्स एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द बिझनेस ऑफ सप्लाइंग गुड्स सर्व्हिसेस बोथ नॉट लायबल टू टॅक्स. पेट्रोलियम प्रॉडक्ट आणि अल्कोहोलमध्ये वेगळा टॅक्स लागतो, तिकडे GST लागत नाही. त्यामुळे GST लेव्हिबल नाही आहे कशावरती? अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन आणि दुसरं पेट्रोलियम प्रॉडक्ट. 5 प्रकारचे पेट्रोलियम प्रॉडक्ट आहेत, त्याच्यावरती GST नाही आहे. दुसरं बघितलं आपण की जर एखादा व्यक्ती होल्ली एक्झम्प्ट असलेले गुड्स किंवा सर्व्हिसेस हे सप्लाय करत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचा टॅक्स कलेक्ट करायचा नाही आहे, मग त्याला पण रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. तिसरं बघितलं आपण ॲग्रिकल्चरिस्ट टू द एक्सटेंट ऑफ द सप्लाय ऑफ प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन ऑफ लँड. जर एखादा व्यक्ती शेतकरी आहे आणि तो जमिनीतनं काहीतरी उगवतोय, पीक घेतोय, त्याच्या तेवढा जर पीक देत असेल तर मग त्या ॲग्रिकल्चरिस्टला GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आणखीन हे 3 ज्यावेळेस लॉ बनला त्यावेळेस हे 3 मुद्दे तर क्लिअर झाले. रजिस्ट्रेशन घेण्याची कोणाला गरज नाही. त्या व्यतिरिक्त आपण आणखीन काय बघितलं की गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढेल आणि त्या नोटिफिकेशनद्वारे सांगेल की काही नोटिफाईड पर्सन्सना स्पेसिफाईड कॅटेगरी ऑफ पर्सन्स नोटिफाईड त्यांना पण रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नसेल. मग त्यामध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर असेल. आपण काय बघितलं? सर्व्हिस प्रोव्हायडर असेल. सर्व्हिस प्रोव्हायडर राज्याबाहेर सप्लाय करो, सर्व्हिस प्रोव्हायडर ECO थ्रू सप्लाय करो, त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. आणि जे नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स आहेत हे जे सप्लाय करतात राज्यामध्ये राज्याबाहेर, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन पण सप्लाय करतो इंटरस्टेट सप्लाय नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स, त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. पण सेक्शन 24 जो आहे त्यामध्ये हे दिलेलं आहे की राज्याबाहेर सप्लाय केला किंवा ECO थ्रू गुड्स सप्लाय केले तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. सेक्शन 24 जो आहे त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यायला लागणार नाही. पण सेक्शन 22(1) जो आहे ज्यामध्ये ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 लाख किंवा 20 लाख दिलेलं आहे, ते 10 लाख किंवा 20 लाख ज्यावेळेस एक्सिड करतील, ओके, 20 किंवा 10 लाख ज्यावेळेस एक्सिड करतील तेव्हा रजिस्ट्रेशन त्यांना घ्यायला लागेल. या प्रकारचं एक्झम्पशन नोटिफिकेशनद्वारे दिलं. आणि प्लस आपण आणखीन काय बघितलं की एखादा रेसिपियंट आहे तो सप्लाय करतो गुड्स किंवा सर्व्हिसेस, एखादा सप्लाय करतो रेसिपियंटला आणि टॅक्स देण्याची जी जबाबदारी आहे ती रेसिपियंटची. सप्लायर गव्हर्नमेंट टॅक्स जमा करणार नाही, रेसिपियंट टॅक्स जमा करेल. तर मग त्या सप्लायरला, अशा प्रकारच्या सप्लायरला की त्याचा जो सप्लाय आहे गुड्स किंवा सर्व्हिसेसचा किंवा दोन्हीचा, त्याच्यावर टॅक्स देण्याची जबाबदारी सप्लायरची नसून रेसिपियंटची आहे. जसं आपण बघितलं की इन्शुरन्स एजंट आहे, ते इन्शुरन्सची सर्व्हिस देतात इन्शुरन्स कंपन्यांना. इन्शुरन्स कंपन्या सर्व्हिस रिसिव्हर आहेत. जो बिझनेस मिळतो इन्शुरन्स कंपन्यांना तो त्यांच्या एजंटमुळे मिळतो. आणि एजंटला त्यांचं कन्सिडरेशन काय असतं? कमिशन असतं. जे कमिशन इन्शुरन्स एजंटला इन्शुरन्स कंपन्या देतील त्यावरचा GST इन्शुरन्स एजंट नाही भरणार तर इन्शुरन्स कंपनी जमा करणार गव्हर्नमेंटकडे. मग इन्शुरन्स कंपन्यांना GST लॉमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. इन्शुरन्स एजंटना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. मग पर्सन्स ओनली एंगेज इन मेकिंग टॅक्सेबल सप्लाईज, काही पर्सन्स जे आहेत ते टॅक्सेबल सप्लाय करतात, त्याच्यावरती जो टॅक्स भरायचा आहे ती भरण्याची जबाबदारी रेसिपियंटची आहे. त्याला म्हणतात रिव्हर्स चार्ज. नॉर्मली सप्लायर टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करतो, जर रेसिपियंट टॅक्स जमा करत असेल तर त्याला म्हणतात रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. तर नोटिफिकेशनद्वारे काय केलं गेलं? ह्या कॅटेगरी ऑफ पर्सनना एक्झम्पशन मिळालं, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. इथपर्यंत आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं. आता याच्या पुढे जाऊन काय बघायचं आहे आपल्याला? याच्या पुढे जाऊन जे बघायचं आहे
सेक्शन 22. सेक्शन 23 बघितला, त्यामध्ये 2 सबसेक्शन होते. सेक्शन 22 मध्ये 4 सबसेक्शन आहेत. ऑलरेडी ज्यावेळेस टॅक्स कलेक्शन होण्याकरता काही कायदे होते भारतामध्ये, जो मॅन्युफॅक्चरर असेल तो एक्साईज ड्युटी पे करत होता. गुड्स मॅन्युफॅक्चर जेव्हा केले जात होते त्यावेळेस यावरती काय लागत होतं, एक्साईज ड्युटी. गुड्स विकले तर वॅट, सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या तर मग सर्व्हिस टॅक्स, राज्याबाहेरून राज्यामध्ये गुड्स आले एंट्री टॅक्स, परचेस टॅक्स, त्यानंतर शहरामध्ये गुड्स आले तर ऑक्ट्रा, LBT अशा प्रकारचे टॅक्स लागत होते. तर मग ज्या एक्झिस्टिंग लॉमध्ये जे 30 जूनपर्यंत जे लॉ एक्झिस्ट करत होते, ज्यामध्ये त्यामध्ये जे पर्सन रजिस्टर होते त्यांना GST मध्ये मायग्रेट केलं गेलं सेक्शन 22(2) प्रमाणे. त्यांना एक गव्हर्नमेंटने काय केलं, युजर ID आणि एक पासवर्ड दिला की तुम्ही कॉमन पोर्टलला जा, तिकडे जाऊन तुम्ही लॉग इन करा. तुमचे रिटर्न्स पेमेंट यापुढे कॉमन पोर्टलला तुम्ही भरू शकता. आता यापुढे तुम्ही वॅट कलेक्ट नाही करायचं, यापुढे तुम्ही सर्व्हिस टॅक्स कलेक्ट नाही करायचा, यापुढे तुम्ही एक्साईज ड्युटी कलेक्ट नाही करायची. तुम्हाला कलेक्ट करायचा आहे GST, आणि तो तुम्हाला ऑनलाईन पे करण्याकरता युजर ID आणि लॉग इन दिलं. आणि त्यात त्यांना हेही सांगण्यात आलं की जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे, तुमच्या बिझनेसचा ॲड्रेस काय, बिझनेसचं स्वरूप काय, बिझनेसचा ऑथराईज पर्सन कोण, ही जी इन्फॉर्मेशन आहे जी आत्ता आपण देतो ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन, तसं त्यांना ॲट द टाईम ऑफ मायग्रेशन काही डॉक्युमेंटरी प्रोसेस त्यांना करायच्या होत्या. त्या करण्याकरता आपण त्यांना काय आवडी दिला गेला की तुम्ही 1 जुलैपासून पुढे लेट्स से 90 दिवसामध्ये तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती अपडेट करा. मग तोपर्यंत तुम्हाला एक प्रोव्हिजनल ID दिला जाईल, प्रोव्हिजनल GST नंबर दिला जाईल. तोच नंबर पुढे फायनल झाला. जो प्रोव्हिजनल ID होता त्याचा स्टेटस चेंज होऊन काय झालं, पुढे जाऊन फायनल झालं. आपला जे आपलं स्टेट आहे GST नंबर जो असतो एखाद्या पर्सनचा, रजिस्टर्ड पर्सन, तो कसा असतो, स्टेट कोड. आता महाराष्ट्राचा स्टेट कोड सुरू होतो 27 ने, गुजरातचा सुरू होतो 24 ने. याच्या पुढे तुमचा पॅन नंबर येईल. पॅन नंबर किती डिजिटचा असतो, पॅन नंबर जो आहे तो 10 डिजिटचा असतो. आणि समजा माझ्याकडे अशा प्रकारचं हे असेल, 3 डिजिट असतील, चौथे डिजिट जे आहे ते मी जे माझं स्टेटस आहे की मी इंडिव्हिज्युअल आहे, मी कंपनी आहे, मी पार्टनरशिप फर्म आहे, चौथ्या अक्षराने कळतं की तो व्यक्ती कोण आहे. इथे माझ्या पॅन कार्डला P येतं, माझा प्रॉपर्टरी बिझनेस आहे, मी पर्सन आहे इंडिव्हिज्युअल, इथे P आहे. पुढे माझं सरनेम येईल आणि पुढे इकडे 4 डिजिट नंबर येईल आणि पुढे एक कॅरेक्टर येईल. त्यानंतर मग माझ्या त्या राज्यामधलं हे पहिलं रजिस्ट्रेशन आहे, 1 येईल, पुढे Z येईल, पुढे आणखीन एखादा नंबर किंवा कॅरेक्टर येईल. असा 15 डिजिट काय असतो, GSTचा नंबर असतो. तर जे एक्झिस्टिंग पर्सन होते त्यांना हा जो नंबर आहे हा प्रोव्हिजनल GST नंबर म्हणून दिला गेला. आणि डॉक्युमेंटेशन प्रोसेस ज्या होत्या त्या केल्यानंतर हाच नंबर त्यांचा गव्हर्नमेंटनी त्यांना सर्टिफिकेट दिलं, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, आणि हाच नंबर त्यांनी जो पहिले वापरला तोच ते आजही वापरतात. फक्त त्याचे स्टेटस काय होतं, पहिले प्रोव्हिजनल GST नंबर, आणि नंतर हाच नंबर जो आहे तो डॉक्युमेंट प्रॉपर त्यांचे अपलोड केल्यावरती, ॲप्रूव्ह झाल्यावरती त्यांना GST डिपार्टमेंटनी काय दिलं, GST सर्टिफिकेट दिलं. रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे GST मध्ये ही पूर्ण झालेली आहे आणि मग त्यांना सर्टिफिकेट इश्यू केलं गेलं. तर सेक्शन 22 सबसेक्शन 2 खास बनवला गेला होता कशाकरता, एक्झिस्टिंग लॉमध्ये जे पर्सनल रजिस्टर होते त्यांना GST मध्ये मायग्रेट करण्यात आलं. आता त्या 1 जुलै नंतर जे नवीन लोक आहेत, जे
मार्केटमध्ये गुड्स आणि सर्व्हिसमध्ये डील करतायत, त्यांना रजिस्ट्रेशन कधी घ्यायला लागेल त्याकरता एक सेक्शन होता 22.1, दुसरा आहे 22.3 आणि तिसरं आहे 22.4. ओके, 22.2चं जे महत्त्व होतं ते 1 जुलैला नवीन लॉमध्ये एक्झिस्टिंग लॉमधल्या रजिस्टर्ड पर्सनना मायग्रेट करण्याकरता होतं. आता 22.2चा रिलिव्हन्स आहे. आता कुठल्या पर्सनला 22.2 रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल? कुठल्याच नाही. म्हणजे आत्ता जे काय आपलं नेहमीचं काम आहे त्यामध्ये तुम्हाला 22.1, 22.3 किंवा 22.4 बघायचं. आता 22.1 काय होतं की एखादा पर्सन बिझनेस करतोय, त्याचा जो ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे तो त्या फिनान्शियल इयरमध्ये इन अ फिनान्शियल इयर कधी एक्सिड झाला. काही स्टेटला लिमिट आहे 20 लाख, काही स्टेटला लिमिट आहे 10 लाख, याला म्हणतात थ्रेशोल्ड लिमिट. हे लिमिट जर एक्सिड झालं तर मग त्या पर्सनला GSTमध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची जी प्रोसेस आहे जी प्रोसिजर ती करायला लागेल आणि त्याला GST रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. म्हणजे त्याच्यावरती रजिस्ट्रेशन घेण्याची लायबिलिटी येईल. आणखीन काय बघितलं आपण? ट्रान्सफर ऑफ बिझनेस. जर एखादा बिझनेस जो GSTमध्ये रजिस्टर आहे आणि जर तो बिझनेस दुसऱ्या पर्सननी टेक ओव्हर केला, व्हॉट एव्हर द रिझन, त्याला वारसा हक्काने मिळाला, त्यांनी विकत घेतला, कुठल्याही प्रकारे जर जो बिझनेस GSTमध्ये रजिस्टर आहे तो बिझनेस दुसऱ्या पर्सननी जर टेक ओव्हर केला तर दुसऱ्या पर्सनला GSTमध्ये एक ट्रान्सफरर आहे, एक ट्रान्सफरी आहे. ट्रान्सफररने ट्रान्सफर केला ज्याला तो ट्रान्सफरी आहे, त्याला बिझनेस त्याचा GSTमध्ये स्वतःच्या नावाने ॲप्लिकेशन देऊन रजिस्टर करायला लागेल. जो GST नंबर दुसऱ्या व्यक्तीचा आहे, समजा माझा बिझनेस आहे, मी तर तुम्हाला सेल केला, तुम्ही तो माझा बिझनेस परचेस केला संपूर्ण बिझनेस, तर तुम्ही माझा GST नंबर वापरू शकत नाही. कारण माझा पॅन नंबर वेगळा आहे, तुमचा पॅन नंबर वेगळा आहे. जर ओनरशिप चेंज झाली तर जो ओनर असतो त्याचाच पॅन नंबर GST करता वापरायला लागतो. त्यामुळे जो बिझनेस ट्रान्सफर करेल, मी जर ट्रान्सफर केला तर मी माझ्या त्या बिझनेस ट्रान्सफर केल्यावरती किंवा ट्रान्सफर करत असताना GST नंबर कॅन्सल करण्याकरता मी ॲप्लिकेशन देईन. माझा नंबर कॅन्सल होईल आणि तुम्हाला नवीन नंबर घेऊन तो बिझनेस पुढे तुम्ही कंटिन्यू करू शकाल. वडिलांचा बिझनेस मुलांनी घेतला याची कारणं दोन असू शकतात. एक म्हणजे वडील रिटायर्ड झाले किंवा वडील एक्सपायर्ड झाले, वारसा हक्काने बिझनेस मुलाला मिळाला. कुठलाही प्रकारे तो बिझनेस दुसरा व्यक्ती ज्यावेळेस घेतो त्यावेळेस त्याला ट्रान्सफर हे स्टेटस लागतं. तो बिझनेस ट्रान्सफर झाला म्हणून पहिलेच म्हणलं ना की वारसा हक्काने असेल किंवा त्यांनी एखाद्याने बिझनेस त्याला आता वाटलं की आपलं वय झालं, रिटायर्ड झालं, बिझनेस विकून टाकू, त्याने विकला बिझनेस, दुसऱ्या व्यक्तीने बिझनेस घेतला. मग दुसरा व्यक्ती जो बिझनेस टेक ओव्हर करतो तो त्याचा वारस असो किंवा आणखीन कोण बिझनेस विकत घेऊ कोणी असो, बिझनेस ट्रान्सफर झाला, पॅन होल्डर चेंज झाला, नवीन पॅन होल्डरला तो बिझनेस जेव्हा त्याच्या नावाने चालवायचा आहे त्याला रजिस्ट्रेशन घेणं हे कंपल्सरी आहे. एखादी कंपनी आहे, त्या कंपनीला बिझनेस चालवणं अवघड होतं, मग ती कंपनी दुसऱ्या कंपनीला सांगते की तुम्ही आमच्याबरोबर या, आपण दोघं मिळून ही कंपनी चालू. आयडिया वोडाफोन एकत्र आले, त्यांनी नवीन कंपनी बनवली, त्याला म्हणतात अमलकमिशन. मग नवीन कंपनी बनली, त्या प्रोसेसमध्ये त्यांना नवीन कंपनीच्या रजिस्ट्रेशनमध्ये पण त्यांना वेगळा नंबर मिळतो. मग त्याचप्रमाणे GSTमध्ये पण त्यांना नवीन नंबर घ्यायला लागेल, त्यांना नवीन पॅन नंबरही घ्यायला लागेल. सेम पॅन नंबर चेंज झाला त्यांचा अमलकमिशनमुळे, त्यांना GSTमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. किंवा एखाद्या कंपनीचे 2 तुकडे झाले, 3 तुकडे झाले, म्हणजे वेगवेगळ्या एखादी कंपनी आहे, त्यांचा बिझनेस चांगल्या वगैरे चालतो आहे, त्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, तर त्यांनी त्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करता वेगवेगळ्या कंपन्या बनवायला ठरवलं. त्याला डीमर्जर म्हणतात, कंपनी स्प्लिट केली. मग जर पॅन नंबर चेंज झाला तर डीमर्जर केल्यावरती त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. ओके, एक म्हणजे ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड झाला 20 किंवा 10 लाख, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. ट्रान्सफर ऑफ बिझनेस झाला, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. किंवा कंपनीचं अमलकमिशन किंवा डीमर्जर झालं तर त्यांना अप्लाय करायला लागेल रजिस्ट्रेशनसाठी GSTच्या कायद्याप्रमाणे. क्लिअर आहे एवढं? आता बघा कसं आहे,
याप्रमाणे जी याची तरतूद आहे सेक्शन 22 मध्ये सबसेक्शन 1 मध्ये जो ॲग्रिगेट टर्नओव्हर आहे त्याविषयी तरतूद आहे. ओके. त्याच्या खाली बघा इकडे काय म्हटलंय, प्रोव्हाइडेड दॅट. काय म्हटलंय, प्रोव्हाइडेड दॅट. म्हणजे वरती जी तरतूद दिलेली आहे याला काही अपवाद असेल तर मग खाली प्रोव्हाइडेड दॅट अशा प्रकारे इथे वर्डिंग द्यावं लागतं. आणखीन काय अपवाद असेल तर प्रोव्हाइडेड फर्दर दॅट असं खाली द्यावं लागतं. आणखीन पुढे काय असेल तर प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट, आणि त्याच्या पुढे आणखीन काय आलं तर मग प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅटच कंटिन्यू होईल. म्हणजे एखादी तरतूद सांगितली इकडे, त्याच्या खाली काय अपवाद असेल तर त्याचं सुरुवातीचं जे काय वर्डिंग आहे ते प्रोव्हाइडेड दॅट, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट, प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट याप्रमाणे तिथं कायद्याप्रमाणे ड्राफ्टिंग होतं त्या तरतुदीचं, त्या प्रोव्हिजनचं. आता हे जे तीन प्रोव्हिजन आहेत ह्या सेक्शन 1ला ॲप्लिकेबल आहेत. सेक्शन 1चे 3 अपवाद आहेत. हे जे एक्सप्लेनेशन आहे फॉर द पर्पजेस ऑफ दिस सबसेक्शन म्हणजे सबसेक्शन 22(1) साठी हे एक्सप्लेनेशन आहे. त्याच्या खाली बघा सबसेक्शन 2 आहे, याला कुठल्याही प्रकारचा अपवाद किंवा एक्सप्लेनेशन काही नाही आहे. सबसेक्शन 3 आहे, त्याला काही नाही आहे. सबसेक्शन 4 आहे, त्याच्या खाली एक्सप्लेनेशन आहे. पुढे दिलं बघा फॉर द पर्पजेस ऑफ दिस सेक्शन म्हणजे सेक्शन 22 मध्ये जे 4 सबसेक्शन आहेत सगळ्यांकरता हे ॲप्लिकेबल आहे. हे स्पेसिफिक सेक्शन 4च्या खाली असलं तरी सेक्शन 4 करता हे नाही आहे. हे कशा करता आहे, 22(1), 22(2), 22(3), 22(4) या चारही सबसेक्शन करता हे एक्सप्लेनेशन 1, 2 आणि 3 ॲप्लिकेबल आहे. ओके. आता जे आतमध्ये काय शब्द वापरलेत, काय वाक्य वापरली, त्याचा काय अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे तो आपण खाली इकडे 1 बाय 1 बघणार आहोत. फक्त पहिले जेव्हा तुम्ही ॲक्ट काढून बघाल तेव्हा त्यामध्ये कशा प्रकारे वाक्यरचना आहे आणि कशा प्रकारे तिथे तरतूद म्हणजे प्रोव्हिजन प्लस त्याचा एक्सप्लेनेशन किंवा कधी कधी एक्सप्लेनेशनच्या अगोदर प्रोव्हिजो असतात हे मी फक्त सांगितलं. आता आपण 1 बाय 1 बघायचं आपल्याला की याचा अर्थ कशा प्रकारे घ्यायचा आहे. आता जे तिकडे वरती तुम्ही बघितलं असेल, जे आपण वाचलं तर आपल्याला सेक्शन 1ला काय कळतं. सेक्शन 1 जो आहे तो एखादा सप्लायर आहे तो लायबल टू बी रजिस्टर कधी होतो, ॲग्रिगेट टर्नओव्हर जर त्याचा त्या फिनान्शियल इयरमध्ये एक लिमिट दिलं आहे ते एक्सीड झालं 20 लाख किंवा 10 लाख. ओके. 10 लाख कुठे आहे तर इन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहे. 20 लाख नॉर्मल स्टेटला आहे आणि 10 लाख लिमिट हे स्पेशल कॅटेगरी स्टेट्सला आहे. याबद्दल तरतूद कुठे आहे, सेक्शन 22 सबसेक्शन 1 मध्ये आहे. सेक्शन 22 सबसेक्शन 1 मध्ये नॉर्मल स्टेट आणि स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आणि त्यांचा थ्रेशोल्ड लिमिट याबद्दल तरतूद आहे. कशा प्रकारे तिकडे लिहिलं आहे, तिकडे काय लिहिलं आहे तर एव्हरी सप्लायर. जर मी वाचलं तर मला काय मिळतं की एव्हरी सप्लायर शॅल बी लायबल टू बी रजिस्टर अंडर CGST ॲक्ट. आता आपण जो ॲक्ट बघतोय तो CGST ॲक्ट बघतोय. या कायद्याप्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्याची जबाबदारी प्रत्येक सप्लायरवरती येईल. कुठे येईल, इन द स्टेट ऑर युनियन टेरिटरी. तो ज्या स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये फ्रॉम वेअर ही मेक्स अ टॅक्सेबल सप्लाय. जर तो टॅक्सेबल सप्लाय करत असेल तर आपण काय बघितलं सेक्शन 23 मध्ये एकदम सप्लाय करत असेल तर रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही आहे. जर लायबल जो गुड्स सप्लाय तो करतोय तो लायबल नॉट टॅक्सेबल इन GST ॲक्ट आहे किंवा GST कायद्यामध्ये त्याच्यावरती टॅक्स घेतला जाऊ शकत नाही असं आहे. तर रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. बरं, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज कधी लागते, जर तुम्ही टॅक्सेबल गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय करत असाल किंवा तुम्ही टॅक्सेबल गुड्स सर्व्हिसेस दोन्हीला सप्लाय करत असाल रजिस्ट्रेशन तरच घ्यावं लागेल. त्या स्टेटमध्ये ज्या स्टेटमध्ये तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करताय गुड्स सर्व्हिसेस किंवा दोन्हीचा आणि जर तुमचा ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड होतो 20 लाख तर तुम्हाला त्या राज्यामध्ये ज्या राज्यामध्ये तुमचा
टॅक्सेबल सप्लाय होतो आहे तिकडे तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. तुम्हाला म्हणजे कोणाला? एव्हरी सप्लायरला. हे गव्हर्नमेंट कोणाला सांगते? सप्लायरला सांगते. ओके. जर मी गव्हर्नमेंट आहे आणि तुम्ही सप्लायर आहे, मी तुम्हाला सांगतोय की सप्लायर, एव्हरी सप्लायर तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल जीएसटीच्या कायद्याप्रमाणे. कुठे घ्यायला लागेल? ज्या स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करत आहात आणि जर तुमचा टॅक्सेबल सप्लाय गुड सर्व्हिसेस किंवा दोन्हीचा 20 लाखाच्या वरती जातो त्या स्पेसिफिक फिनान्शियल इयरमध्ये, तसा त्या फिनान्शियल इयरमध्ये एक्सीड करेल 20 लाख, तुम्हाला त्या स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. ओके. आणि इथे मध्ये आहे ना, मध्ये बघा इकडे मी हे सोडलं होतं. काय सोडलं होतं? अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. स्पेशल कॅटेगरी स्टेट्सला हे अपवाद आहे. आता स्पेशल कॅटेगरी स्टेट्स बद्दल खाली जो अपवाद दिला आहे, ओके, प्रोव्हाइडेड दॅट, काय दिलं आहे? प्रोव्हाइडेड दॅट where such person makes taxable supplies of goods or services or both from any of the special category states. स्पेशल कॅटेगरी स्टेट्समध्ये सप्लाय करत असेल तर he shall be liable to be registered if his aggregate turnover in financial year exceeds 10 lakh. तुम्हाला पहिले सांगितलं वरती की अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स फिनान्शियल इयरमध्ये जर ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड झाला 20 लाख आणि जर तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करत असाल, ज्या राज्यामध्ये युनियन टेरिटरीमध्ये सप्लाय तुम्ही करत असाल तिकडे रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. पण अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. मग स्पेशल कॅटेगरी स्टेट्स करता काय? वेगळी तरतूद आहे, ती खाली दिली आहे. प्रोव्हाइडेड दॅट खाली दिलेलं आहे की स्पेशल कॅटेगरी स्टेटसाठी 20 लाख ही मर्यादा नसून, थ्रेशोल्ड लिमिट नसून, तिकडचं थ्रेशोल्ड लिमिट किती आहे? तर 10 लाख आहे. ओके. बडा पॉईंट क्लिअर झाला. आता जे वरती शब्द वापरले स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आणि ॲग्रिगेट टर्नओव्हर, याचा तुम्हाला अर्थ काय कळला? जेव्हा तुम्हाला सांगितलं की स्पेशल कॅटेगरी स्टेटसाठी ॲग्रिगेट टर्नओव्हरचं लिमिट किती आहे? 10 लाख, इतर राज्यांना 20 लाख. मग आता पुढचा प्रश्न येतो की स्पेशल कॅटेगरी स्टेट्स म्हणजे कुठले स्टेट्स? आता जे खाली बघा, तुम्हाला मगाशी दाखवलं होतं की एक्सप्लेनेशन तिकडचं तिसरं आहे. एक्सप्लेनेशनवरती तिसरं दिलं आहे. त्यात त्याने दिलं आहे की स्पेशल कॅटेगरी स्टेट्स शॅल मीन द स्टेट्स ॲज स्पेसिफाईड इन आर्टिकल. म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये 11 राज्य आहेत. अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, जम्मू अँड काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांना विशेष दर्जा आहे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. ओके. यांना केंद्राकडनं काही मदत दिली जाते, अशी तरतूद आपल्या घटनेमध्ये. त्यात त्यांनी काय म्हटलंय की जीएसटी कायद्यासाठी द एक्सप्रेशन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स शॅल मीन द स्टेट ॲज स्पेसिफाईड इन आर्टिकल 279A(4)G. त्यामध्ये हे 11 स्टेट आहे. ओके. 11 स्टेट आहे. आता एक्सप्लेनेशन 3 मी कुठनं आणलं? एक्सप्लेनेशन 3 मी कुठनं आणलं? इथे बघा सेक्शन 22 आहे आणि खाली बघा इकडे 3 एक्सप्लेनेशन आहेत. आहे इकडे द एक्सप्रेशन स्पेशल कॅटेगरी स्टेट्स शॅल मीन द स्टेट ॲज स्पेसिफाईड इन सबक्लॉज G. सबक्लॉज G क्लॉज 4 ऑफ आर्टिकल 279A. तुम्ही कसं लिहू शकता की आर्टिकल 279A 4G, 279A क्लॉज 4 सबक्लॉज G. ओके. मग त्यात त्यांनी काय सांगितलं आहे की एक्सेप्ट ते 11 जे आहेत ना, ते GSTमध्ये स्पेशल कॅटेगरी स्टेट जेव्हा म्हटलं जाईल या सेक्शनमध्ये, त्यावेळेस तुम्ही त्याचा अर्थ काय घ्या की हे एक्सेप्ट, हे वगळा, जम्मू काश्मीर नको. काय म्हटलं? जम्मू काश्मीर
याला आम्ही काय करतोय, जेव्हा आम्ही सांगतोय की स्पेशल कॅटेगरी स्टेट म्हणजे आम्हाला काय म्हणायचं आहे, मीन्स काय म्हणायचं आहे, तर त्या आर्टिकल 279A क्लॉज 4 सबक्लॉज जी मध्ये काय सांगितलंय, 11 आहेत. त्यातले आम्ही एक्सेप्ट काय म्हणतो, एक्सेप्ट जम्मू काश्मीर नाही आमच्याकरता स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. दुसरं स्टेट्स ऑफ अरुणाचल प्रदेश हे पण नाही आहे. पुढे आसाम हेही वगळा, हिमाचल प्रदेश वगळा, मेघालय सोडून द्या, आणखीन सिक्कीम आणि उत्तराखंड. मग उरलं काय, मणिपूर 1, मिझोरम 2, नागालँड 3 आणि त्रिपुरा 4. ही 4 जी आहेत बघा. मिझोरम, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड आर स्पेशल कॅटेगरी स्टेट्स फॉर द पर्पज ऑफ सेक्शन 22. सेक्शन 22 साठी स्पेशल कॅटेगरी स्टेट्स कुठले असतील याचं एक्सप्लेनेशन वाचल्यानंतर आपल्याला आकलन होतं की 4 स्टेट आहेत, मिझोरम, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा. हे 4 जे आहेत याला ॲग्रिगेट टर्नओव्हरचं लिमिट हे 10 लाख आहे. बाकीच्या स्टेटना 20 लाख. यातनं अर्थ काय, इंटरप्रिटेशन जेव्हा आपण वाचलं तेव्हा त्यातनं आपल्याला काय अर्थबोध झाला. बघा इकडे आता टेरिटरी ऑफ इंडियामध्ये 28 स्टेट आहेत. ओके, 28 स्टेट आहेत जिकडे स्टेट आहेत जिकडे CST आणि AGST हा कायदा असेल. दुसरं तीन अशा प्रकारचे युनियन टेरिटरीज आहेत ज्याला सेमी स्टेट म्हणतात. लिस्ट ऑफ युनियन टेरिटरीज विथ लेजिस्लेचर असल्यामुळे तिकडे निवडणुका होतात, तिकडे मुख्यमंत्री आहेत आणि या 3 ठिकाणी त्यांचं विधिमंडळ आहे. विधिमंडळ असलेले 3 युनियन टेरिटरीज, त्या विधिमंडळामध्ये त्यांनी कायदा पास केला AGST. त्यामुळे तिकडे पण CGST AGST. इथे पण स्टेटसाठी AGST टॅक्स असेल, सेंट्रलचा CGST CGST दोन्हीकडे असेल. आणि 5 जे युनियन टेरिटरीज आहेत तिथे केंद्राचा कायदा आहे UTGST, त्याप्रमाणे इकडे UTGST ॲप्लिकेबल होईल. अशी आपली देशाची रचना आहे. याच्यामध्ये जे थ्रेशोल्ड लिमिट आहे ते जर 20 लाखाच्या पुढे गेलं, एखादा व्यक्ती गुड्स सर्व्हिसेस अप्लाय करतो आणि तो GST मध्ये अनरजिस्टर्ड आहे, त्याला रजिस्ट्रेशन कधी घ्यायला लागेल, तर फिनान्शियल इयरमध्ये कधीही हे 4 स्टेट सोडले तर बाकीच्या सगळ्या स्टेटमध्ये 20 लाखाच्या वरती जर ॲग्रिगेट टर्नओव्हर गेला तर त्याला GST मध्ये रजिस्ट्रेशन घेणं हे कर्मप्राप्त आहे, बंधनकारक आहे. त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे, त्याच्यावर लायबिलिटी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पण मिझोरम, मणिपूर, त्रिपुरा आणि नागालँड इथे 20 लाखाचं लिमिट हे 10 लाखाचं करण्यात आलेलं आहे. ओके, आता ॲग्रिगेट टर्नओव्हर तुम्ही कसा काढणार, आता ॲग्रिगेट टर्नओव्हर तुम्हाला काढायचं असेल तर ॲग्रिगेट टर्नओव्हर काढण्यासाठी डेफिनेशन तुम्हाला बघायला लागेल ॲग्रिगेट टर्नओव्हरची. आणि जी डेफिनेशन आहे ॲग्रिगेट टर्नओव्हरची ती सेक्शन 2 मध्ये क्लॉज 6 मध्ये दिलेली आहे की ॲग्रिगेट टर्नओव्हर कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं. ही डेफिनेशन आहे ॲग्रिगेट टर्नओव्हर सेक्शन 2 क्लॉज 6 मध्ये. जर तुम्ही वाचलीत तर तुम्हाला काय लक्षात येईल, बघा काय कळतं का बघा. ॲग्रिगेट टर्नओव्हर मीन्स द ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ ऑल टॅक्सेबल सप्लाईज. ओके, आता ॲग्रिगेट टर्नओव्हर हा शब्द बऱ्याच GST मधल्या वेगवेगळ्या फंक्शन्स परफॉर्म करण्याकरता वापरला जातो. आता काय फंक्शन आहे, तुम्हाला रिटर्न फायलिंग करायचं. रिटर्न फायलिंग करण्याची एक जबाबदारी आहे, एक ऑब्लिगेशन आहे. त्या ऑब्लिगेशनमध्ये गव्हर्नमेंटनी रिटर्न फाईल करण्यासाठी तरतूद अशी केली आहे की ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 5 करोडपर्यंत आहे ते रिटर्न्स क्वार्टरली फाईल करू शकतात. ऑप्शनली त्यांना चॉईस दिला आहे
आणि ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 5 करोडच्या पुढे आहे त्यांना रिटर्न फायलिंग हे मंथलीच करावं लागेल, त्यांना कुठलाही चॉईस ऑप्शन नाही. मग त्यावेळेस ज्यांना सांगितलं जातं की ॲग्रिगेट टर्नओव्हर काय, कसा काढायचा, मग त्यांना त्याची क्लिअरिटी येण्याकरता डिफाईन केला आहे ॲग्रिगेट टर्नओव्हर सेक्शन 2 मध्ये क्लॉज 6 मध्ये. ज्यांचा ॲग्रिगेट टर्नओव्हर फिनान्शियल इयर 17-18, 18-19, 19-20, 20-21 या कुठल्याही वर्षामध्ये जर 10 करोडच्या वरती असेल तर त्यांना 1 ऑक्टोबरपासून UAB बनवायला लागेल. अशी आणखीन काय ऑब्लिगेशन आहेत जिकडे सरकार काय करतं, नोटिफिकेशन जेव्हा काढतं तेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हर कोणाचा किती आहे त्याप्रमाणे काही ऑब्लिगेशन्स काही टॅक्सपेअरवरती लागू होतात, ॲप्लिकेबल होतात. त्यामुळे ॲग्रिगेट टर्नओव्हरचा अर्थ आपल्याला स्पेसिफिकली माहिती असणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही ॲग्रिगेट टर्नओव्हर काढाल त्यावेळेस तुमच्याकडे तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करत असाल, एक्झाम सप्लाय करत असाल, राज्यामध्ये सप्लाय करत असाल, राज्याबाहेर सप्लाय करत असाल, देशाबाहेर सप्लाय करत असाल. त्याप्रमाणे जर तुमच्या ब्रँचेस असतील तर तुम्ही तुमच्या ब्रँचेसला पण सप्लाय केल्यावरती तिकडे पण GST रेकॉर्ड करायला लागतो. जर दुसरा GST नंबर असेल ब्रँचचा, त्याला सप्लाय केला तर तो वेगळा पर्सन समजला जातो. या सगळ्या प्रकारचा सप्लाय जो आहे तो विचारात घ्यायला लागतो. तरी काय सांगितले बघा की ॲग्रिगेट टर्नओव्हर मीन्स द ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाईज. टॅक्सेबल सप्लाईज ब्रॅकेटमधलं पहिले वाचत नाही मी, ओके. पुढे म्हणतो मी एक्झाम सप्लाईज, पुढे म्हणतो एक्सपोर्ट ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ, आणि इंटरस्टेट सप्लाईज ऑफ पर्सन्स हॅव्हिंग द सेम परमनंट अकाउंट नंबर, ओके. राज्याबाहेरचा सप्लाय आणि पर्सन हॅव्हिंग द सेम परमनंट अकाउंट नंबर टू बी कम्प्युटेड ऑन ऑल इंडिया बेसिस. बट एक्सक्लूड काय करा, एक्सक्लूड जेव्हा तुम्ही ॲग्रिगेट टर्नओव्हर काढाल, तुम्ही मला 1 लाखाचा सप्लाय केला आहे, ओके. तुम्ही मला 1 लाखाचा सप्लाय केला आहे, 1 एप्रिल फिनान्शियल इयर सुरू झालं आणि तुम्ही 1 एप्रिलला फक्त मलाच फक्त माल पाठवला 1 लाखाचा, आणि या 1 लाखावरती तुम्ही माझ्याकडनं 18,000 इनवॉइसवरती टॅक्स लिहिला आणि मला तुम्ही 1,18,000चा इनवॉइस दिला. तर तुमचा ॲग्रिगेट टर्नओव्हर जो आहे तो 1 एप्रिलला किती आहे, 1 लाख आहे, 1,18,000 नाही आहे. का? कारण सांगितलं आहे की ज्यावेळेस तुम्ही ॲग्रिगेट टर्नओव्हर कॅल्क्युलेट कराल तेव्हा टॅक्सेबल सप्लाईज तुम्ही केलं आहे, हा टॅक्सेबल सप्लाय केला आहे तो घ्या, पण एक्सक्लूड करा सेंटर टॅक्स, सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स, टॅक्स कुठलाही लावला असेल त्याच्यावरती तो तुम्ही काय करा, एक्सक्लूड करा. म्हणजे तुमचं ॲग्रिगेट टर्नओव्हर 1 एप्रिलला किती आहे, 1,18,000 नाही आहे, 1 लाख आहे. ॲग्रिगेट टर्नओव्हरच्या डेफिनेशन प्रमाणे तुमचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 1 लाख आहे. तुम्ही 2 तारखेला एका पर्सनला 50,000चा सप्लाय केला, याच्यावरती GST ॲप्लिकेबल नाही आहे, हा एक्झाम सप्लाय आहे, ओके. एक्झाम सप्लाय डीमार्टमध्ये भाज्या पण मिळतात. तुमचं असं एक शॉप आहे जिकडे तुम्ही टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झाम सप्लाय करा. 2 तारखेला तुम्ही 1 तारखेला मला सप्लाय केला टॅक्सेबल सप्लाय 1 लाख, GST 18,000 होता. तुम्ही 2 तारखेला सप्लाय केला 50,000चा. तुमचा ॲग्रिगेट टर्नओव्हर किती होईल 2 तारखेला, 1,50,000. लक्षामध्ये आलं. आता याप्रमाणे खाली आपण एक चार्ट बनवू शकतो की आउटवर्ड सप्लाय जो होतोय, म्हणजे तुम्ही सप्लाय करताय कुठला, आउटवर्ड सेल करताय, तर मग टॅक्सेबल सप्लाईज घ्या पण GST घेऊ नका, मायनस काय करा, GST यातला घेऊ नका. तुम्ही इनवॉइस काढाल ना, इनवॉइस 1,18,000चा आहे, 18,000 टॅक्स आहे, टॅक्स बाहेर काढा, टॅक्सेबल सप्लायची व्हॅल्यू घ्या, एक्झाम सप्लायची व्हॅल्यू घ्या, एक्सपोर्ट केलं तर एक्सपोर्टची व्हॅल्यू घ्या, इंटरस्टेट सप्लाय केला आहे राज्याबाहेर वगैरे त्याची व्हॅल्यू घ्या, प्लस पर्सन्स हॅव्हिंग सेम पॅन बी कम्प्युटेड ऑन ऑल इंडिया बेसिस.
तुमची दुसरी ब्रँच आहे दुसऱ्या राज्यामध्ये, हे दुसरा तुमचा बिझनेस आहे, त्याचा वेगळा नंबर आहे, त्यालाच अप्लाय केला आहे, तेही घ्या. हे सगळं ॲड करून जी व्हॅल्यू येईल तो तुमचा काय असेल, ॲग्रिगेट टर्नओव्हर. कळलं लक्षात? आता जर तुम्ही अनरजिस्टर्ड आहात तर तुम्ही आउटवर्ड सप्लाय कराल तेव्हा तुम्ही टॅक्स कलेक्टच करणार नाही ना, त्याला टॅक्सचा प्रश्न येणार नाही, कारण तुम्ही अनरजिस्टर्ड आहात. रजिस्टर्ड पर्सनच टॅक्स कलेक्ट करू शकतो. पण वेगवेगळ्या स्टेजला ही डेफिनेशन सुटेबल व्हावी म्हणून यामध्ये दिलं आहे की टॅक्स तुम्ही घेऊ नका. पण ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन केव्हा घ्यायला लागेल हा ज्या मुद्दा मांडतोय त्यावेळेस तिकडे टॅक्स कलेक्ट केलेला जातच नसतो, कारण की तो व्यक्ती अनरजिस्टर्ड असतो. त्यावेळेस त्याला या डेफिनेशनमधला हा जो एक्सक्लूडचा पार्ट आहे हा ॲप्लिकेबल होणारच नाही. कळलं? आता जे वरती मी वाचलं होतं त्याचा तुम्हाला पूर्ण अर्थबोध झाला की नाही मला सांगा. एव्हरी सप्लायर शॅल बी लायबल टू बी रजिस्टर अंडर CGST ॲक्ट इन द स्टेट. रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल? प्रत्येक पर्सनला. कुठे घ्यायला लागेल? स्टेट किंवा UTमध्ये. किंवा घ्यायला लागेल? फ्रॉम वेअर ही मेक्स अ टॅक्सेबल सप्लाय. टॅक्सेबल सप्लाय करत असेल आणि जर त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर त्या फायनान्शियल इयरमध्ये कधी एक्सीड झाला 20 लाख तर ज्या राज्यामध्ये तो टॅक्सेबल सप्लाय करतो जिकडे त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सीड झाला 20 लाख त्या राज्यामध्ये त्या सप्लायरला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. अपवाद 4 स्टेटमध्ये लिमिट 10 लाख ठेवण्यात आलेलं आहे. 4 स्टेट कुठली? ती एक्सप्लेनेशन 3 मध्ये दिलेली आहेत. ती आहेत 4 स्टेट: मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर, नागालँड. ओके, क्लिअर झालं? झोप येते? आता हे 10 लाख आणि 20 लाखाचं कायद्याप्रमाणे सेक्शन 22 प्रमाणे लिमिट देण्यात आलं होतं. पण काही मोठी राज्य आहेत महाराष्ट्र, गुजरात, त्यांनी आणि आणखीन काय राज्याने सांगितलं की जे ॲग्री टर्नओव्हर लिमिट जे आहे ना हे सर्व्हिस करता 10 लाख आहे 4 राज्यांना, गुड्स करता पण 10 लाख आहे. बाकीच्या राज्यांना गुड्स करतात लिमिट 20 लाख आहे, सर्व्हिस करता पण 20 लाख आहे, दोन्ही करता पण 20 लाख आहे. तर असे काय व्यापारी आहेत. खूप मोठं राज्य आहे महाराष्ट्र. 12 करोड लोक आहेत, बिझनेस करणारे पण बरेच लोक आहेत. लोकांची मागणी अशी होती की तुम्ही थ्रेशोल्ड लिमिट जी आहे ना 10 लाख 20 लाख, तुमचा वॅट जेव्हा चालू झाला होता 2005 मध्ये तेव्हा काय राज्यांचं 5 लाख होतं, मग 10 लाख झालं. तुम्ही आता एवढी महागाई वाढलेली आहे त्याप्रमाणे 20 लाख फार कमी आहे लिमिट, 40 लाख करा. मग राज्यांनी मागणी केली, GST काउन्सिलमध्ये मागणी झाली की 40 लाख लिमिट आपण का ठेवू नये थ्रेशोल्ड लिमिट, की 40 लाखापर्यंत रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, असं आपण ठेवू शकतो, ठेवायला पाहिजे आपण. मग ज्या वेळेस 40 लाख करण्याचा विषय आला त्यावेळेस कायद्यामध्ये तरतूदच नव्हती 40 लाख करण्याची. नंतर कायद्यामध्ये बदल करण्यात आला आणि नंतर तिकडे अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन टाकण्यात आलं, पुढे प्रोव्हिजन टाकण्यात आला असा की प्रोव्हाइडेड फर्दर दॅट द गव्हर्नमेंट मे ॲट द रिक्वेस्ट ऑफ अ स्पेशल कॅटेगरी स्टेट अँड ऑन द रिकमेंडेशन ऑफ the council enhance the aggregate turnover referred to in the first proviso from 10 lakh not exceeding 20 lakh. म्हणजे स्पेशल कॅटेगरी स्टेटसाठी 10 लाख जे लिमिट आहे ना ते GST काउन्सिलने रिकमेंड करते 20 लाख करता येईल. आणि जिकडे बाकीच्या राज्यांना 20 लाख आहे त्याचं 40 लाख करता येईल. जर सप्लायर who is engaged exclusively in the supply of goods subject to such condition and limitation as may be notified. म्हणजे काही अटी शर्तींवरती जे 10 लाखाचं लिमिट आहे ते 20 लाखाचं करता येईल, जे 20 लाखाचं लिमिट 40 लाखाचं करता येईल. हे नंतर अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. हे दिसते इकडे 1 लिहिलं आहे, इकडे 2 लिहिलं आहे, हे खाली दिलं आहे. हे कधीपासून आलं तर हे अमेंडमेंट करण्यात आली. अमेंडमेंट ॲक्ट 2018 मध्ये
जो लागू झाला 1 फेब्रुवारी 2019 पासून, त्यामध्ये लिमिट वाढवण्यात आलं. आणि नंतर मग फायनान्स ॲक्ट 2019 मध्ये ही दुसरी अमेंडमेंट करण्यात आली. अमेंडमेंट ज्या असतात त्या आयदर फायनान्स ॲक्टनी होतात. आपलं जे बजेट होतं ना तेव्हा फायनान्स ॲक्ट होतो, त्यामध्ये पार्लमेंट बोलवलेलं असतं बजेटसाठी, त्यामध्ये अमेंडमेंट करतात. किंवा जर गव्हर्नमेंटनी स्पेशल सेशन बोलवलं असेल तर मग त्यामध्ये अशा प्रकारचा अमेंडमेंट ॲक्ट ठेवायला लागतो. आणि त्या अमेंडमेंट ॲक्टमध्ये एकदा अमेंडमेंट झालेली लिमिट जी आहे 10 लाखाचं 20 लाख आणि 20 लाखाचं 40 लाख करण्याकरता अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. पण याच्या थ्रू लिमिट वाढवण्यात आलेलं नाही. लिमिट जी वाढवण्यात आलेलं आहे ते सेक्शन 23 मध्ये जी गव्हर्नमेंटकडे पॉवर आहे ती पॉवर वापरून गव्हर्नमेंटने काय केलं बघा, इकडे सेक्शन 23(2) मधली पॉवर होती. ओके, की काही लोकांना रेशन घेण्यापासून गव्हर्नमेंट एक्झाम करतं. ती पॉवर वापरून त्यांनी सांगितलं की हेअर बाय specifies the following category of persons as the category of persons exempt from obtaining registration under the said act. म्हणजे या कायद्याप्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही अशा प्रकारची ही तरतूद आहे. ही नोटिफिकेशनद्वारे सेक्शन 23(2)च्या पॉवरप्रमाणे ती पॉवर वापरून गव्हर्नमेंटने काय सांगितलं, जे सांगितलं ते वर्डिंगमध्ये असं होतं की एनी पर्सन हु इज एंगेज एक्सक्लुसिव्हली सप्लाय ऑफ गुड्स, फक्त गुड्सचा सप्लाय करणारा एखादा पर्सन असेल, एनी पर्सन, जो कोण पर्सन, एनी पर्सन हु इज एंगेज इन एक्सक्लुसिव्ह सप्लाय ऑफ गुड्स अँड हुज ॲग्रिगेट टर्नओव्हर इन द फिनान्शियल इयर डज नॉट एक्सीड 40 lakhs. 40 लाखापर्यंत त्याचा टर्नओव्हर जर एक्सीड करत नाही एनी पर्सन, त्या पर्सनचा, त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. पण एक्सेप्टमध्ये काय दिलं, काय अटी शर्ती दिल्या. जर तुम्ही राज्याबाहेर सप्लाय करत असाल सेक्शन 24 प्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. ती जी तरतूद आहे ती ॲज इट इज वर्कआउट होईल. त्याला हे नोटिफिकेशन ओव्हरराईड करत नाही. तसंच ज्या व्यक्तींना स्वइच्छेने रजिस्ट्रेशन घ्यायचं असेल 25 सेक्शन 25 सेक्शन 3 प्रमाणे ते घेऊ शकतात, त्यांना पण रोक नाही. त्यांच्याकरता जी स्पेशल प्रोव्हिजन आहे त्याला आम्ही आडकाठी आणत नाही. तसंच पर्सन एंगेज इन मेकिंग सप्लाईज ऑफ गुड्स द डिस्क्रिप्शन ऑफ विच इज स्पेसिफाईड इन द कॉलम 3, खाली टेबल दिलेला त्याच्यामध्ये कॉलम 3 मधले, म्हणजे जो आईस्क्रीम सप्लाय करतो किंवा पान मसाला सप्लाय करतो, टोबॅको आणि मॅन्युफॅक्चरर टोबॅको सबस्टिट्यूट म्हणजे गुटखा वगैरे सप्लाय करतो, त्यांच्याकरता 40 लाखाचं लिमिट आम्ही देणार नाही. यांना आम्हाला 20 लाख 10 लाख जे आहे तेच असेल. यांच्याकरता ही तरतूद ॲप्लिकेबल नाही. ही नोटिफिकेशन यांच्याकरता काढलेलं नाही. यांचं भलं करण्याची आमची इच्छा नाही. आईस्क्रीम अँड अदर edible ice whether or not containing cocoa, पान मसाला, all goods, tobacco and manufacture याचा HSN कोड दिला आहे. हे HSN कोड ज्या गुड्सचे आहेत त्या गुड्सना जे लिमिट 40 लाख केले जे एक्सक्लुझिव्ह सप्लाय गुड्सचाच करत असतील तर त्यांच्याकरता 40 लाख ही मर्यादा वाढवून देण्यात आलेली आहे. ती ॲप्लिकेबल होणार नाही HSN कोड जे दिले त्यांना. ओके. आणि काही राज्य आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला नको 40 लाख. पर्सन एंगेज इन मेकिंग इंट्रास्टेट सप्लाईज इन द स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पुडुचेरी, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तराखंड यांनी सांगितलं आम्हाला नको 40 लाखाचं जे तुम्हाला लिमिट एक्सटेंड करून ज्यांना पाहिजे त्यांना द्या, ह्यांना नको होतं. त्यामुळे हे नोटिफिकेशनद्वारे काय सांगण्यात आलं की सेक्शन 24ची तरतूद आहे राज्याबाहेर सप्लाय केला, सेक्शन 25(3) ती तरतूद आहे की व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन करण्याची, त्या तरतुदींना हे नोटिफिकेशन त्या तरतुदींमध्ये कुठलाही हस्तक्षेप करत नाही. प्लस या HSN कोडचे जे गुड्स आहेत
त्यांच्याकरता हे नोटिफिकेशन कुठलंही बेनिफिट देत नाही. आणि ज्या राज्यांना नको आहे 40 लाख त्यांना आम्ही काय दिलं इकडे की एक्सेप्ट या राज्यांना हे ॲप्लिकेबल नाही, हे नोटिफिकेशन खाली दिलेल्या राज्यांना ॲप्लिकेबल नाही. हे नोटिफिकेशन कधी आलं? हे नोटिफिकेशन जे आलं ते 7 मार्च 2019ला आलं आणि 1 एप्रिलपासनं ही नवीन तरतूद ॲप्लिकेबल झाली. नोटिफिकेशन नंबर 10/2093 सेंट्रल टॅक्स. ओके. आता याच्या पुढे जाऊन बघाल तुम्ही तर त्यानंतर गव्हर्नमेंटनी आणखीन एक नोटिफिकेशन काढलं 3/2022 जे आलं 31 मार्च 2022ला. ओके. आणि 1 एप्रिल 2022 मध्ये त्यांनी सांगितलं की जे नोटिफिकेशन काढलं अगोदर आम्ही 10/2019 ओके, जे कधी आलं होतं 7 मार्च 2019ला. त्या नोटिफिकेशनमध्ये जे टेबल दिले आहे यात 3 पॉईंट दिले आहेत. त्यापुढे तुम्ही 4था पॉईंट ॲड करा, 5वा ॲड करा, 6वा ॲड करा, 7वा ॲड करा. आणि हे आणखीन एचएसएन कोड आहेत, यांना पण 40 लाखचं रजिस्ट्रेशन घेण्याकरता आम्ही काय करतोय, रिस्ट्रिक्ट करतोय. फ्लाय ॲश ब्रिक्स, फ्लाय ॲश ॲग्रिगेट आणि फ्लाय ॲश ब्लॉक्स. म्हणजे हे पुढे शब्द दिले होते. त्यानंतर अजून नोटिफिकेशन आलं, त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी हे शब्द वगळले. या नोटिफिकेशनच्या पुढे एक अजून नोटिफिकेशन आलं, त्यात त्यांनी सांगितलं की इथले हे शब्द वगळा, हे इग्नोर करा, एवढंच घ्या. फ्लॅश ब्रिक्स, फ्लॅश ॲग्रिगेट, फ्लॅश ब्लॉक्स. हे काय असतं? ब्रिक्स म्हणजे विटा, वीट भट्टी वगैरे असते ना, त्यामधल्या प्रकार आहेत हे फ्लाय ॲश ब्रिक्स, फ्लाय ॲश ॲग्रिगेट, फ्लाय ॲश ब्लॉक्स. म्हणजे जे सप्लायर आहेत ब्रिक्सचे त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल 4 स्टेटमध्ये 10 लाख एक्सीड झाल्यानंतर. बाकीच्या स्टेटमध्ये 20 लाख फिनान्शियल इयरमध्ये एक्सीड झाले त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. तसंच ब्रिक्स ऑफ फॉजिल मिल्स और सिमिलर स्लाइसेस अर्थ, बिल्डिंग ब्रिक्स, हे ब्रिक्सचेच प्रकार आहेत. आणि अर्थेन और रूफिंग टाईल्स. नॉर्मली हे जे गुड्स आहेत हे कोण वापरतं? रिअल इस्टेट सेक्टरमध्ये वापरतात, कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये वापरतात, बिल्डर डेव्हलपर हे गुड्स वापरतात. ओके. त्यांचे जे सप्लायर आहेत ब्रिक्सचे किंवा टाईल्सचे त्यांना रजिस्ट्रेशन 10 किंवा 20 लाख त्यांच्या टर्नओव्हर एक्सीड झाल्यावरती घ्यायला लागेल. 40 लाख ही तरतूद जी आहे ती यांना ॲप्लिकेबल होणार नाही. असं सुधारित नोटिफिकेशन आल्यानंतरचा आपला टर्नओव्हरचा जो काय भाग आहे रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल तो बदलला. 31 मार्च 2022 पर्यंत यांना पण 40 लाखाच्या प्रमाणे रजिस्ट्रेशन घेण्याची तरतूद होती, ती पुढे काढून घेण्यात आली आणि सांगितलं 10 किंवा 20 लाख, 40 लाख तुम्हाला ॲप्लिकेबल नाही. कळलं? दिस नोटिफिकेशन शॅल कम इन टू फोर्स ऑन 1st डे ऑफ एप्रिल 2022. आत्ता 1 एप्रिल 2022 पासून जी तरतूद आहे त्यानुसार या HSN कोड जे दिलेत त्यांना 40 लाखाचं लिमिट ॲप्लिकेबल नाही. माझ्या कुठल्या राज्यांना 10 लाखाचं लिमिट आहे? तर मणिपूर, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा. एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ गुड्स, एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ सर्व्हिसेस किंवा दोन्ही सप्लाय करा, लिमिट 10 लाख. ओके. दुसरं अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्कीम, उत्तराखंड आणि तेलंगणा आणि पुडुचेरी. ओके. जे स्पेशल कॅटेगरी स्टेट्स होते त्यातल्या या 4नी सांगितलं आम्हाला 10 लाखच ठेवा. स्पेशल कॅटेगरी स्टेट्समधल्या या आणखीन स्टेटनी सांगितलं, म्हणजे जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे काय आहेत स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत हे पण यांनी सांगितलं की नको आम्हाला GST मध्ये रजिस्ट्रेशन 20 लाख लिमिट आहे, 20 लाखच ठेवा, आम्हाला 40 लाख नको. याला काय नाव दिलं आपण? स्पेसिफाईड स्टेट्स. त्या नोटिफिकेशनप्रमाणे स्पेसिफाईड स्टेट्स. अदर दॅन स्पेसिफाईड स्टेट तेलंगणा आणि पुडुचेरीने पण सांगितलं की आम्हाला काय 40 लाख नको.
ऑल अदर स्टेट्स अदर दॅन 1 and 2. मग हे 1 आणि 2 सोडून बाकी सगळ्या ॲप्लिकेबल झाले 40 लाखाचं ॲग्रिगेट टर्नओव्हर. कधी? जर ते एक्सक्लुझिव्ह सप्लाय करत असतील, पर्सन्स एंगेज एक्सक्लुझिव्हली सप्लाय ऑफ गुड्स, ते फक्त गुड्सच सप्लाय करत असतील तर 40 लाख आहे. गुड सर्व्हिसेस दोन्ही करत असतील तर 20 लाख. फक्त सर्व्हिसेस 20 लाख. मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, ओके, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, NMMT 10 लाख. मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पुडुचेरी, उत्तराखंड, तेलंगणा मास फूड. मास फूडसाठी किती आहे? 20 लाख. तुम्ही जर कन्फ्युजन झालं की मणिपूर, मिझोराम आणि मेघालय, तर 3 एम आहेत ना इकडे. तर जे मेघालय याच्यामध्ये A, E आणि Z आहे. सॉरी, A, E आणि I आहे. याच्यामध्ये पहिला A येतो ऑटोमॅटिकली, मग E येतो आणि मग I येतो. तर मग जे मधली कॅटेगरी आहे, हा M जो मधला आहे, ME आहे, इकडे घ्या. मग त्याच्या खाली अरुणाचल प्रदेशचा A घ्या, मग पुढे सिक्कीमचा A's घ्या, मग पुडुचेरी घ्या, उत्तराखंड घ्या, तेलंगणा घ्या. मास फूड लक्षात ठेवायला सोपं आहे. स्पेशल कॅटेगरी स्टेट्स जे आपल्या घटनेमध्ये आहेत ते आणखीन कुठले आहेत? जम्मू आणि काश्मीर, आसाम आणि हिमाचल प्रदेश. तर ह्याला आपण म्हणू शकतो की हजची यात्रा असते ना, हज. हिमाचल प्रदेश, आसाम आणि जम्मू आणि काश्मीर. पहिल्या कॅटेगरीमध्ये 10 लाख ॲग्रिगेट टर्नओव्हर या 4 स्टेटला. दुसरी कॅटेगरी गुड सर्व्हिसेस काही असो, 20 लाख या 6 स्टेटला. आणि बाकी जेवढे स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज आहेत त्याचं लिमिट 40 लाख एक्सीड करेल. एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ गुड्स असेल तर त्यांना 40 लाखचं ॲग्रिगेट टर्नओव्हरचं लिमिट ॲप्लिकेबल झालं. सर्व्हिस गुड्स दोन्ही असतील तर मात्र 20 लाख आहे. ओके. आता खाली इथे काय एक्झाम्पल दिले की ॲग्रिगेट टर्नओव्हर सांगितलं तुम्हाला की टू एक्सक्लूड इनवर्ड सप्लाईज. वरती एक वाक्य होतं, मी जेव्हा केलं तेव्हा मी हे सोडलं होतं एक्सक्लुडिंग द व्हॅल्यू ऑफ इनवर्ड सप्लाईज ऑन विच टॅक्स इज पेएबल बाय अ पर्सन ऑन द रिव्हर्स चार्ज बेसिस. आउटवर्ड सप्लाय केला पण त्याच्यावर टॅक्स भरण्याची जबाबदारी, आउटवर्ड सप्लाय केला टॅक्स भरण्याची जबाबदारी कोणाची आहे? तुम्ही सप्लायर, तुमचीच आहे. पण जर तुम्ही ट्रान्सपोर्ट सर्व्हिस घेतली GTA कडनं, तुमचा तो इनवर्ड सप्लाय, तर तुम्ही ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस घेतली GTA कडनं माल आणण्याकरता, पोचवण्याकरता, त्याच्यावर GST भरण्याची जबाबदारी रिसिपिएंट म्हणून तुमचीच आहे. पण तुम्ही ॲग्रिगेट टर्नओव्हर जेव्हा काढता तेव्हा एक्सक्लूड करा की टॅक्स पे करायचा आहे ना, गव्हर्नमेंटला टॅक्स पे करायचा आहे. जो फॉरवर्ड चार्जला पे करायचा आहे तोच घ्यायचा ॲग्रिगेट टर्नओव्हर काढताना. रिव्हर्स चार्जमधला टॅक्स जो गव्हर्नमेंटला भरायचा आहे त्याची अमाऊंट नाही घ्यायची, तो एक्सक्लूड करा. ओके. तर इथे एक्झाम्पल आहे, Raghubir Private Limited pays GST on setting fees paid to its director for the services rendered by them under reverse charge. डायरेक्टरला सर्व्हिस दिली तर डायरेक्टर पैसे घेतो, जे फीज घेतो, त्याच्यावर GST. ॲक्च्युली जर का डायरेक्टरला कुठले पैसे मिळाले तर तो टर्नओव्हर कोणाचा आहे? टर्नओव्हर डायरेक्टरचा आहे, तो रघुबीर प्रायव्हेट लिमिटेडचा नाही आहे. पण GST भरण्याची जबाबदारी कोणाची आहे? त्या कंपनीची आहे. रघुबीर प्रायव्हेट लिमिटेडला रिव्हर्स चार्जमध्ये तो टॅक्स द्यायला लागतो गव्हर्नमेंटला. व्हॅल्यू ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द डायरेक्टर टू रघुबीर प्रायव्हेट लिमिटेड विल फॉर्म पार्ट ऑफ द ॲग्रिगेट टर्नओव्हर ऑफ द डायरेक्टर. तो डायरेक्टरचा टर्नओव्हर आहे, पण डायरेक्टर टॅक्स भरत नाही. टॅक्स कोण भरतं? ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी भरते. मग ती जी अमाऊंट आहे ती एक्सक्लूड करायची आहे. जो इनवर्ड सप्लाय घेतला कंपनीने, डायरेक्टरी सर्व्हिस घेतली, त्याच्यावरचा GST जो
भरला, जो इनवर्ट सप्लाय घेतला त्याची अमाऊंट ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये क्लब करू नका, ॲड करू नका. जो आउटवर्ड सप्लाय जेवढा केला आहे, टॅक्सेबल सप्लाय केला आहे, एक्झाम सप्लाय केला आहे, एक्सपोर्ट केला आहे, इंटरस्टेट सप्लाय केला आहे, त्या अमाऊंट ॲड करा, टॅक्सेस बाजूला करा. हे क्लिअरली कळण्याकरता हे एक्झाम्पल दिले. पुढे म्हटलं आहे ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सक्लूड्स द एलिमेंट ऑफ CGST, AGST, UGST, IGST, कॉम्पेन्सेशन सेस, हे पण एक्सक्लूड करा. पुढे a dealer X has two offices, one in Delhi and another in Haryana. In order to determine whether X is liable for registration, जर तुमचं एकाहून जास्त स्टेटमध्ये जर बिझनेस असेल तर मग किंवा 2, 3, 4, 5 स्टेटमध्ये बिझनेस असेल तर ॲग्रिगेट टर्नओव्हर काढताना तुम्ही त्या सर्व स्टेटचा ॲग्रिगेट टर्नओव्हर जो आहे तो पहिले काढा, स्टेट वाईज काढा, आणि मग टर्नओव्हर ऑफ बोथ द ऑफिसेस would be taken into account and only if the same exceeds the applicable threshold limit, X is liable for registration. तुमचा एक बिझनेस कुठे आहे, एक बिझनेस कुठे आहे, दिल्लीमध्ये, दुसरा कुठे आहे, हरियाणामध्ये. मग दिल्ली आणि हरियाणा दोन्हीकडचा जो आउटवर्ड सप्लाय होतो, टॅक्सेबल, एक्झाम, राज्यामधला, राज्याबाहेरचा, देशाबाहेरचा, एक्सपोर्ट, इंटरस्टेट, आणि दोन्ही ब्रँचनी एकमेकांना सप्लाय केला त्याची पण व्हॅल्यू, ही सगळी क्लब करा, दोघांचेही क्लब करा, आणि मग दोघांची परत टोटल काढा. आणि जर ॲग्रिगेट टर्नओव्हर 40 लाखाच्या पुढे गेला तर मग दोन्ही राज्यांमध्ये जर टॅक्सेबल सप्लाय दोन्ही राज्यांमध्ये करत असाल तुम्ही तर तुम्हाला रजिस्ट्रेशन दोन्ही राज्यामध्ये घ्यायला लागेल. म्हणजे हा नियम असा नाही आहे की महाराष्ट्रामध्ये 40 लाख लिमिट आहे, 40 लाख एक्सीड होईल किंवा महाराष्ट्रात घेऊ, 40 लाख एक्सीड दिल्लीला होईल किंवा दिल्लीला घेऊ, असं नाही. ॲग्रिगेट टर्नओव्हर काढताना तुम्हाला ऑल इंडिया बेसिसवरती काढायचं आहे. तुमचा महाराष्ट्रामधला जो GST नंबर असेल तो 27 स्टार्ट होईल, पुढे पॅन नंबर येईल, आणि मग पुढे 3 डिजिट येतील. जो नंबर दिल्लीचा आहे, दिल्लीचा स्टेट कोड येईल, पुढे तुमचा पॅन नंबर येईल. मग जर तुमचा जो पॅन नंबर आहे, जो तुमचा पॅन आहे, पर्सन्स हॅविंग सेम पॅन बी कम्प्युटेड ऑन ऑल इंडिया बेसिस, याचा अर्थ कळावा त्याकरता हे एक्झाम्पल दिलेलं आहे की 2 राज्यांमध्ये बिझनेस आहे तर ॲग्रिगेट टर्नओव्हर काढताना दोन्ही राज्यामधला जो बिझनेस झाला आहे त्याची टोटल करा. जर ती टोटल दिल्लीमध्ये लिमिट 40 लाख आहे, महाराष्ट्रात पण लिमिट 40 लाख आहे, मग 40 लाख एक्सीड झाले, रजिस्ट्रेशन दोन्हीकडे घ्यायला लागेल. क्लिअर आहे. आता पुढचा मुद्दा बघा, व्हॅल्यू ऑफ एक्सपोर्टेड गुड्स सर्व्हिसेस, एक्झम्प्टेड गुड सर्व्हिसेस, इंटरस्टेट सप्लाईज बिटवीन डिस्टिंक्ट पर्सन, कोणाला म्हणतात, तुमच्या पॅनवरती 2 नंबर रजिस्टर आहेत. एक तुमच्या महाराष्ट्रामध्येच, मुंबईमध्येच एक बिझनेस आहे, मोबाईल शॉप आहे, दुसरा बिझनेस ग्रोसरी स्टोअर आहे, तिसरा बिझनेस फुटवेअर्स आहे. मग तुम्ही 3 बिझनेस 3 वेगवेगळ्या ठिकाणी करता, 3 वेगवेगळ्या शॉपमध्ये करता, आणि 3 वेगवेगळ्या शॉपमध्ये वेगवेगळी लोक काम करतात, त्यांना त्या बिझनेसमधला अनुभव आहे, आणि तुम्ही तो बिझनेस करण्याकरता तिकडे 3 ठिकाणी वेगवेगळी मॅनेजमेंट बनवलेली आहे. जर तुमच्याकडे एकच नंबर असेल आणि तुम्हाला एकाच नंबर खाली GSTचं रिटर्न भरायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळेस तिन्हीकडची माहिती, अकाउंट्स एकत्र आणायला लागतील. आणि जर हे त्रासदायक होत असेल तर तुम्ही 3 वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या बिझनेससाठी वेगळे रजिस्ट्रेशन घेतलं असेल तर ते 3 वेगवेगळे GST नंबर येतील. ऑल्दो इन्कम टॅक्ससाठी तुमचा एकच नंबर असेल, पण GST करता 3 नंबर असतील, त्यांना तुम्हाला वेगवेगळा नंबर डिस्टिंक्ट पर्सन समजावं लागेल. मग त्या डिस्टिंक्ट पर्सनचा ॲग्रिगेट टर्नओव्हर जेव्हा बघतो आपण तेव्हा राज्यामधले बिझनेस, देशामधले बिझनेस, वेगवेगळ्या राज्यामधले बिझनेस, या सगळ्यांचं जे टोटल आहे ती काढल्यानंतर
ॲग्रिगेट टर्नओव्हर किती होतो हे बघायला लागतं. ओके, आता तुम्ही एका राज्यामध्ये टॅक्सेबल सप्लाय करता, एका राज्यामध्ये तुम्ही एक्झाम सप्लाय करता आणि तुमचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 40 लाखाच्या पुढे गेला, 20 लाखाच्या पुढे गेला, 10 लाखाच्या पुढे गेला, तर रजिस्ट्रेशन तुम्हाला घ्यायला लागेल कुठल्या स्टेटमध्ये, जिकडे तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करताय त्याच स्टेटमध्ये. बघा कसं आहे, मधुर ऑइल्स पंजाब इज एंगेज इन सप्लाइंग मशीन ऑइल as well as petrol. Supply of petrol is not leviable to GST, but supply of machine oil is taxable. Okay, in order to determine whether Madhur oil is liable for registration, turnover of both non-taxable as well as taxable supplies would be taken into account, and if the same exceeds the applicable threshold limit, Madhur oil is liable for registration. आता जर महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर का हे पंजाब म्हटलं, ओके, आपण धरून चालू की महाराष्ट्रामध्ये तुमचा टर्नओव्हर 40 लाखाच्या पुढे गेला तर तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. ओके, आता जर तुमचा पेट्रोल पंप आहे आणि तिकडचं तुमचा टर्नओव्हर 32 लाख झाला, ओके, आणि तुमचं मोबाईल शॉप आहे तिकडे तुमचा टर्नओव्हर 10 लाख झाला, फिनान्शियल इयर 22-23 मध्ये ही घटना तुमच्या लक्षात आली 5 ऑगस्टला. आज 5 ऑगस्ट आहे, तर 5 ऑगस्टला तुम्हाला जर कळलं की तुमचा पेट्रोल पंपाचा बिझनेस आहे 32 लाख ॲग्रिगेट टर्नओव्हर झाला आहे आणि मोबाईल शॉपचा 10 लाख झाला आहे, ॲग्रिगेट टर्नओव्हर 40 लाख एक्सीड झाला आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याकरता तुम्ही लायबल झाला. तुम्ही जो इनवॉइस बनवाल पेट्रोल पंपावरती, टॅक्स कुठले ॲप्लिकेबल आहेत, लॉ कुठला ॲप्लिकेबल आहे, एक्साइज ड्युटी जो मॅन्युफॅक्चरिंग करतो, समजा इंडियन ऑइल आहे, जे पेट्रोल पंप आहे, ते इंडियन ऑइल काय करतो, पेट्रोल पंपावर जेव्हा माल पाठवतो, पेट्रोल पाठवतो, डिझेल पाठवतो, तेव्हा त्याच्यावरती एक्साइज ड्युटी पण लागलेली असते आणि वॅट पण लागलेलं असतं. आणि पेट्रोल पंप ज्याचा असतो तो ज्या पेट्रोल पंपावरती जी गाडी येईल त्या पेट्रोलमध्ये तो जी व्हॅल्यू घेतो त्यामध्ये वॅटची व्हॅल्यू इन्क्लूड असते, तो वॅट कलेक्ट करतो. मग त्या बिझनेससाठी पेट्रोल पंपाला वॅट भरायला लागेल, या 32 लाखासाठी त्याला वॅट भरायला लागेल. पण हा 32 लाखाचा बिझनेस त्याने केला आहे आणि 10 लाखाचा बिझनेस तुमचा कुठला आहे, असा बिझनेस आहे ज्यावर GST ॲप्लिकेबल आहे. मग GST मध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल आणि या 10 लाखाचा जो बिझनेस झाला आहे याच्यामध्ये पुढे GSTचे इनवॉइस बनवून GSTचे जे ऑब्लिगेशन्स आहेत ते ॲप्लिकेबल होतील. या बिझनेससाठी, पेट्रोल पंपच्या बिझनेससाठी GSTचे कुठलेही जे इतर ऑब्लिगेशन्स आहेत ते ॲप्लिकेबल होणार नाही. पण ॲग्रिगेट टर्नओव्हर काढण्यासाठी आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन मोबाईल शॉपला घेण्यासाठी हे 32 लाख तुमच्या ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये क्लब होतील. ओके, इथे आणखीन एक्सप्रेशन आहे, द एक्सप्रेशन ॲग्रिगेट टर्नओव्हर शॅल इन्क्लूड ऑल सप्लाईज मेड बाय द टॅक्सेबल पर्सन वेदर ऑन हिज ओन अकाउंट ऑर मेड ऑन बिहाफ ऑफ हिज प्रिन्सिपल. आता समजा तुम्ही हा व्यक्ती आहे, हा दिल्लीला आहे, हा तुम्हाला माल पाठवतो मुंबईला, ओके, तुम्ही बिहार, तुम्ही सांगाल की मी 30 लाखाचा माल विकला ना तो एचा होता आणि 15 लाखाचा माल मी विकला ना तो माझा होता, मी बी आहे, तर माझा ॲग्रिगेट टर्नओव्हर 15 लाखच झालेला आहे, मी काही रजिस्ट्रेशन घेणार नाही. तुम्ही तर नाही म्हणू शकत. तुमचा प्रिन्सिपल कोण आहे, ए. आता एला जर का माल विकायचा आहे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, तर मी तुमच्याकडे आलो, मी तुम्हाला विचारलं की हा तुमचा एचा बिझनेस आहे, तो टी व्हीचा मॅन्युफॅक्चर आहे, तो टी व्ही पाठवतो, तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात इलेक्ट्रॉनिक आयटमचे किंवा तुम्ही ट्रेडर आहात इलेक्ट्रॉनिक गुड्सचे. तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला सांगितलं की टी व्हीची वॉरंटी काय, किंमत काय, तुम्ही सांगितलं हा एचा माल आहे, ओके, एसाठी मी तुम्हाला हा देईन, याच्या वतीने देईन.
याचाच इनवॉइस देईल. मग वॉरंटी वगैरे सगळं आहे ते येईल तुम्हाला, म्हणजे माझ्या थ्रूच देईल. मी सांगेन नाही. तुम्ही तुमच्यावरती कागदी जबाबदारीच घेत नाही. तुम्हाला सांगता याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करा किंवा कॅश द्या, मी याला देईन, इनवॉइस यायचा आहे, तुम्ही मला माल दिला, ह्याचा कुठे पुरावाच नाही. उद्या मी आलो वॉरंटी मागायला की टी व्ही माझ्याबरोबर चालत नाही, वॉरंटी द्या. तुम्ही म्हणाल कोण तुम्ही, मी मला कधी गुड्स विकले? ऑन पेपर तुम्ही मला गुड्स विकले, तुमच्याने माझा व्यवहार आहे आणि 1 वर्षाची वॉरंटी आहे, हे तुम्ही मला देताय, हे मला पाहिजे. मग काय होतं, एला बीला राईट्स द्यायला लागतात की माझा माल तो विक, पण तुझ्या इनवॉइसनी विक. तुमच्याकरता काय झालं, 30 लाख हा प्रिन्सिपलचा सप्लाय आहे, पण तो तुमच्याच सप्लायमध्ये ॲड केला जाईल. ओके, हे लक्षात घ्या, कारण ही गरज आहे मार्केटची. तुम्ही जे मटेरियल विकताय त्याचा फॅक्टरी कुठे आहे, कोण डिस्ट्रीब्युटर आहे, त्याचा कोण मॅन्युफॅक्चरर आहे, हे लोकल पब्लिकला घेणारं नसतं. लोकल पब्लिकला ती वस्तू आवडली पटली ते घेणार. तुम्ही सांगितलं वॉरंटी आहे, ऑन साईड वॉरंटी आहे, रिपेअरिंग आहे, जे काय त्यांना टर्म्स कंडिशन पटल्या, तर तुमच्या मार्केटमधल्या गुडविलवरती, तुमच्या रेप्युटेशनवरती तुम्ही तो सेल करत आहात. तो माल तुमचा नाही, प्रिन्सिपलचा आहे. पण जर तुमचा इनवॉइस बनला तर मग तो प्रिन्सिपलचा सप्लाय आणि तुमचा सप्लाय हा तुमचाच सप्लाय मानला जाईल. तुमच्याच ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये तुमचा सप्लाय किंवा तुम्ही दुसऱ्याच्या वतीने जो सप्लाय केला आहे, प्रिन्सिपलच्या वतीने सप्लाय तुम्ही केला आहे, तो तुमच्याच ॲग्रिगेट टर्नमध्ये इन्क्लूड होईल. ॲग्रिगेट टर्नओव्हर टू इन्क्लूड ऑल सप्लाईज मेड बाय द टॅक्सेबल पर्सन whether on his own account or made on behalf of all his principal. मग त्याचा हे एक्झाम्पल दिलं की मोहिनी एंटरप्राइजेस हॅज अपॉइंटेड मेसर्स बेस्पोर्ट्स अँड असोसिएट्स ॲज इट्स एजंट. एजंट नेमलं की बाबा माझ्या थ्रू विका, तुम्ही आमचा माल तुम्ही विका, तुम्ही एजंट आहात. मेसर्स बेस्टफोर्ड अँड असोसिएट्स मेक्स सप्लाय ऑफ गुड्स ऑन इट्स ओन अकाउंट ॲज वेल ॲज ऑन बिहाफ ऑफ मोहिनी एंटरप्राइज. त्यांचं जे प्रोडक्ट आहे ते ते विकतातच आणि मोहिनी एंटरप्राइजच्या वतीने पण माल विकतात. ऑल द सप्लाईज ऑफ गुड्स मेड बाय मेसर्स बेस्फोर्ड ॲज एजंट ऑफ मोहिनी एंटरप्राइजेस ॲज वेल ॲज इट्स ओन अकाउंट विल बी इन्क्लुडेड इन द ॲग्रिगेट टर्नओव्हर ऑफ मेसर्स बेस्फोर्ड अँड असोसिएट्स. ओके, आता बघा आणखी एक एक्सप्लेनेशन आहे, एक्सप्लेनेशन 2. हे कशा करताय की जसं प्रिन्सिपलचा जो सप्लाय असतो तो एजंट या सप्लायमध्ये काय होतो, ॲड होतो. पण एक जॉब वर्कर आहे बघा, जॉब वर्करचं काम काय असतं, जॉब वर्करचं काम काय असतं, म्हणजे एखादा एक्झाम्पल द्या, जॉब वर्कर म्हणजे काय असू शकतं. एम्प्लॉई त्याला सॅलरी भेटते. नाही बघा कसं आहे, आता हे पेन बनवलं, ओके, या पेनवरती माझे नाव छापलं आहे, ओके, ते जे नाव जे प्रिंट आहे ना पेनावरती ते त्या कंपनीमध्ये होत नाही, दुसऱ्या कंपनीत होतं. माझी पेनाची कंपनी आहे आणि तुम्ही प्रिंटिंग वर्क करता, वेगवेगळ्या वस्तूंवर तुम्ही प्रिंटिंग वर्क करता, की माझा लोगो काय असेल, माझं नाव कसं असेल, हे सगळं मी तुम्हाला बनवून दिलं. मग मी तुम्हाला पेन बनवलं, माझी पेन मी तुमच्याकडे पाठवेन, तुम्ही रजिस्टर जॉब वर्कर आहात. ओके, कारण तुमचा ॲग्रिगेट टर्नओव्हर जो आहे ना तो 10 लाख 20 लाखाच्या पुढे गेला म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे. आता जर का मी तुम्हाला एक 10,000 पेनं पाठवली आणि तुम्ही पर पेन त्याच्यावरती प्रिंट करायचे, जर 2 रुपये घेत असाल तर 10,000 पेनं पाठवली, तुमचे चार्जेस किती आहेत, 20,000. तुम्ही मला 20,000 पेनं ते नाव प्रिंट करून दिलं. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही या पेनांवरती काय करा, ते नाव माझं ब्रँड नेम प्रिंट करा आणि माझा डिस्ट्रीब्युटर आहे त्याला ते पुढे पाठवा. ओके, फॅक्टरी मुंबईला आहे, फॅक्टरी मुंबईला आहे, प्रिन्सिपल मुंबईला आहे, तुम्ही पनवेलला आहात, तुमच्याकडे 20,000 तुमचं चार्जेस तुम्हाला मिळाले त्या 10,000 पेनांवरती ते नाव प्रिंट करायचे
आता ते पेनं पाठवायचे कुठे, तर पुण्याच्या डिस्ट्रीब्युटरकडे. आता तुम्ही जेव्हा प्रिंट केल्यानंतर ती परत मुंबईला पाठवणं आणि मुंबईहून पुण्याला पाठवणं हे प्रॅक्टिकल आहे. साहजिक तुम्हाला सांगितलं परत पाठवू नका. तुम्ही अशी व्यवस्था करा की तिकडनं तुमच्याकडे जसं मी पाठवलं आहे, एक ट्रान्सपोर्टर बघा, GTA बघा, त्याचं जे भाडं आहे 5,000 जे काय असेल ते आम्ही दिलं तुम्हाला. आणि तुम्ही काय करा, ते गुड्स तुम्हाला आम्ही जो ॲड्रेस पाठवला आहे त्या ॲड्रेसवरती पाठवा बाहेर. आता पेनाची किंमत किती द्या, धरून चला एका पेनाची किंमत ही 25 रुपये आहे. तुम्हाला 10,000 पेन पाठवले. ओके, म्हणजे 2,50,000चा मटेरियल तुम्हाला पाठवला आहे. याच्यावर तुम्ही प्रिंट करायचे 20,000 रुपये घेतले. तुमच्या टर्नओव्हरमध्ये 20,000 ॲड झाले पाहिजे का 2,50,000 ॲड झाले पाहिजे, 20. हेच सांगितलं इकडे. हे जे गुड्स दिले आहे इकडे, त्या गुड्सची कॉस्ट किती आहे, 2.5 लाख. 2.5 लाख या जॉब वर्करच्या टर्नओव्हरमध्ये ॲड होणार नाही. ओके, सप्लाय ऑफ सच गुड्स शॅल बी ट्रीटेड ॲज अ सप्लाय ऑफ गुड्स बाय द प्रिन्सिपल. म्हणजे हा जो प्रिन्सिपल आहे याच्या टर्नओव्हरमध्ये ही अमाऊंट ॲड होईल. प्रिंट करण्याचं कन्सिडरेशन किती आहे याचा 20,000. मग याच्या टर्नओव्हरमध्ये 20,000 ॲड होतील. तो 20,000चा आपला इनवॉइस बनवेल, तो पाठवेल प्रिन्सिपलला की मला पेमेंट करा 20,000चं. ओके, नॉर्मली काय होतं, एजंट जो सप्लाय करतो किंवा दुसरा व्यक्ती प्रिन्सिपलकडनं हा दुसरा व्यक्ती माल घेतो आणि तिसऱ्या व्यक्तीला पाठवतो. त्यावेळेस हा जो दुसरा व्यक्ती आपण वरती बघितलं की प्रिन्सिपलचा ॲड्रेस स्वतःचा जो सप्लाय होतो तो सप्लाय ॲग्रिगेटरमध्ये येईल. पण जॉबवर्कच्या केसमध्ये जॉब वर्कर जो माल पुढे पाठवतो तो सप्लाय प्रिन्सिपलचा असेल, तो जॉब वर्करचा नसेल. आता ॲग्रिगेट टर्नओव्हर आपण जो काढतो तो स्टेट वाईज काढला. जर कंपोजिशन दिलेलं वगैरे असेल तर त्याला कंपोजिशन टॅक्स हा प्रत्येक स्टेटमध्ये भरायचा असतो. मग एक डेफिनेशन आहे टर्नओव्हर इन स्टेटची, दुसरी आहे ॲग्रिगेट टर्नओव्हर. द ॲग्रिगेट टर्नओव्हर इज डिफरंट फ्रॉम टर्नओव्हर इन स्टेट. द फॉर्मर इज यूज फॉर डिटरमाइनिंग द थ्रेशोल्ड लिमिट फॉर रजिस्ट्रेशन. तुम्हाला थ्रेशोल्ड लिमिट जी आहे बघा कसं आहे, कंपोजिशन स्कीम आहे त्यामध्ये 1,50,00,000 हे ॲग्रिगेट टर्नओव्हरचं लिमिट आहे. हे जेव्हा बघायचं आहे तेव्हा एका स्टेटमध्ये टर्नओव्हर काढला जाईल आणि तिकडे जो कंपोजिशन जेवढा टॅक्स आहे तो भरला जाईल. दुसऱ्या स्टेटमध्ये बघितलं जाईल. आता ज्यावेळेस ॲग्रिगेट टर्नओव्हर बघायचं आहे तो कंपोजिशन लेव्हीमध्ये इलिजिबल आहे की नाही हे जर बघायचं असेल तर त्याला दोन्ही स्टेटमधला किंवा जेवढ्या स्टेटमध्ये त्याचा बिझनेस असेल त्या प्रत्येक स्टेटमधला जो टर्नओव्हर आहे तो ॲड करून त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर जोपर्यंत 1.5 करोडपर्यंत आहे तोपर्यंत तो कंपोजिशन स्कीममध्ये इलिजिबल राहील. त्यामुळे एक 1.5 करोड. हां ते लिमिट दिलेलं आहे कंपोजिशन स्कीमला. जर 1.5 करोडच्या आतमध्ये टर्नओव्हर आहे त्याला कंपोजिशन स्कीममध्ये इलिजिबल राहील. प्रत्येक वेळेस ॲग्रिगेट टर्नओव्हर किती झालं हे बघण्याकरता टर्नओव्हर इन स्टेट आहे हे बघायला लागेल आणि मग सगळ्या स्टेटची व्हॅल्यू ॲड केल्यावरती मग कळेल की ॲग्रिगेट टर्नओव्हर किती. त्यामुळे ॲग्रिगेट टर्नओव्हर ही वेगळी संकल्पना आहे आणि टर्नओव्हर इन स्टेट ही वेगळी संकल्पना आहे. जेव्हा टॅक्स भरायला स्टेटमध्ये तेव्हा टर्नओव्हर इन स्टेट काढला जाईल आणि तो कंपोजिशन स्कीममध्ये इलिजिबल आहे की नाही हे बघण्याकरता ॲग्रिगेट टर्नओव्हर बघितलं असेल. ओके, करू ना कंटिन्यू. हो. A person is required only for a place of business from where taxable supply takes place. ॲग्रिगेट टर्नओव्हर काढण्याकरता सगळ्या स्टेटमधला बिझनेस जो असतो मग तो टॅक्सेबल असो, एक्झॅम्प्ट असो, नॉट लायबल फॉर टॅक्स असो, पेट्रोल पंप असो, वाईन शॉप असो, एखाद्या पर्सनच्या सगळ्या प्रकारच्या बिझनेसमध्ये टर्नओव्हर किती झाला आहे त्याची सगळी अमाऊंट जी आहे हे एकत्र करून बघितलं जातं की ॲग्रिगेट टर्नओव्हर 10 लाख 20 लाख हा एक्सेड करतो. ओके, आता काय राज्याचं लिमिट किती आहे 10 लाख.
काही राज्य आहे तिकडे लिमिट आहे 20 लाख, काही राज्य आहे तिकडे लिमिट आहे 40 लाख. आता तुमचा बिझनेस अशा स्टेटमध्ये आहे जिकडे लिमिट 40 लाख आहे, दुसरा बिझनेस अशा स्टेटमध्ये आहे जिकडे लिमिट 20 लाख आहे, तिसरा बिझनेस अशा स्टेटमध्ये आहे जिकडे ॲग्रिगेट टर्नओव्हर लिमिट 10 लाख आहे. आता तुम्ही जेव्हा ॲग्रिगेट टर्नओव्हर बघायला जाल तेव्हा तुम्हाला तिन्ही स्टेटमधला टर्नओव्हर काढायचा आहे. मग तुमच्याकरता ॲप्लिकेबल थ्रेशोल्ड लिमिट किती होईल? 10 लाख, 20 लाख का 40 लाख? 40. मग 10 लाखाचा नियम आहे तो कसा? अ पर्सन इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू ईच प्लेस ऑफ बिझनेस इन इंडिया फ्रॉम वेअर अ टॅक्सेबल सप्लाय हॅज टेकन प्लेस. However, a supplier is not liable to obtain registration in state, union territory from where he makes a exempt किंवा नॉन टॅक्सेबल सप्लाय. पहिला मुद्दा असा आहे की ॲग्रिगेट टर्नओव्हर काढताना नॉन टॅक्सेबल सप्लाय, टॅक्सेबल सप्लाय, एक्झाम सप्लाय सगळे सप्लाय बघितले जातील. पण ज्या राज्यामध्ये टॅक्सेबल सप्लाय करतोय त्याच राज्यामध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. ज्या राज्यामध्ये दुसरं राज्य आहे तिकडे तुमचा पेट्रोल पंप आहे, तिसरं राज्य आहे तिकडे तुमचं वाईन शॉप आहे, तर ज्या राज्यात तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करताय ॲग्रिगेट टर्नओव्हर तिन्ही बिझनेस एकत्र करून काढला जाईल. आणि जर तो तुम्ही ज्या राज्यामध्ये 40 लाखाचा सप्लाय, समजा तुम्ही सप्लाय करता लिमिट 40 लाख आहे आणि जर ॲग्रिगेट लिमिट 40 लाखाचं थ्रेशोल्ड लिमिटचं एक्सीड झालं रजिस्ट्रेशन तुम्ही एका स्टेटमध्येच घ्या जिकडे तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करता. दुसऱ्या स्टेटला सप्लाय कुठला आहे? पेट्रोल, त्यावर GST लागत नाही. तिसऱ्या स्टेटमध्ये वाईन शॉप आहे, GST लागत नाही. बाकी 2 स्टेटमध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, कारण रजिस्ट्रेशन करून GST मिळणारच नाही, कारण तुमचा GST लागू होईल, ॲप्लिकेबल होईल असा बिझनेस नाहीच आहे तिकडे. त्यामुळे त्या राज्यांचा जो टर्नओव्हर आहे तो ॲग्रिगेट टर्नओव्हरमध्ये काउंट होईल. पण ज्या राज्यांमध्ये तुम्ही GSTचा टॅक्सेबल सप्लाय करत नाही तर त्या राज्यांमध्ये रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नसेल. दुसरा मुद्दा मी प्रश्न विचारला की फर्दर द थ्रेशोल्ड लिमिट ऑफ अ पर्सन हॅव्हिंग प्लेस ऑफ बिझनेस इन मोर दॅन वन स्टेट. जर तुमचं एकाहून जास्त स्टेटमध्ये बिझनेस आहे इन इंडिया, भारतामध्ये, जर 10 लाख थ्रेशोल्ड लिमिट असलेल्या राज्यामध्ये तुमचा बिझनेस असेल तर तुमच्यासाठी जे ॲग्रिगेट टर्नओव्हरचं लिमिट आहे हे 10 लाखच राहील. जर तुमचा स्पेशल कॅटेगरी स्टेट म्हणजे मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरामध्ये तुमचा बिझनेस जर का तुम्ही सेटअप केला तर तुम्हाला मग 10 लाखाचा तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक माझा बिझनेस आहे, एक नागालँडमध्ये, हे 2 स्टेटमध्ये आहे. महाराष्ट्रामधलं थ्रेशोल्ड लिमिट किती आहे? 40 लाख. नागालँडचं किती आहे? 10 लाख. मग तुमच्यासाठी जे लिमिट आहे ते रिड्यूस होऊन 10 लाख होईल. However, in case he makes exempt non-taxable supply from a special category states and taxable supply from a state other than special category states, the threshold limit shall not be reduced. पण कसं आहे, ते जे स्टेट आहे कुठलं? नागालँड, तिकडे तुमचा पेट्रोल पंप आहे, टॅक्सेबल सप्लाय तुम्ही करत नाही, मग तुमचं लिमिट महाराष्ट्रामध्ये किती? 40 लाख. मग 40 लाखच राहील, मग रिड्यूस नाही होणार. बघा कसं आहे, पहिले आपण काय बघितलं? ॲग्रिगेट टर्नओव्हर काय समजावून घेतलं. आता त्याच्यामधली गुंतागुंताचे बारकावे आहेत ते आपण समजावून घेतो. आता याचं एक्झाम्पल बघा. उदय एंटरप्राइजेस इज एंगेज इन सप्लाय ऑफ टॅक्सेबल गुड्स इन महाराष्ट्र. ओके, इट ऑल्सो सप्लाईज अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन फ्रॉम नागालँड. महाराष्ट्रामध्ये कुठला बिझनेस आहे? टॅक्सेबल गुड्सचा. धरून चला की तुमचा मोबाईल शॉप आहे महाराष्ट्रामध्ये. ओके, आता जो तुमचा महाराष्ट्रामधला मोबाईल शॉप आहे तिथला टर्नओव्हर तुमचा झाला 34 लाख आणि नागालँडमध्ये तुमचं काय आहे? वाईन शॉप आहे, तिकडे तुमचा 8 लाखाचा टर्नओव्हर झाला. तर ऑल इंडिया बेसिसवरती आपण काय करतो? ॲग्रिगेट टर्नओव्हर काढतो. आता जर ॲग्रिगेट टर्नओव्हर काढायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये लिमिट किती आहे? 40 लाख. नागालँडचं किती आहे? 10 लाख. पण नागालँडमध्ये तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करता का? नो.
तुमचं थ्रेशोल्ड लिमिट किती राहील? 40 लाखच राहील. पण जर नागालँडमध्ये तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करत असाल, जर नागालँडमध्ये तुम्ही एक फुटवेअर शॉप सुरू केलं, चप्पलचं दुकान काढलं तुम्ही नागालँडमध्ये, तर इमिजिएटली तुमचं जे लिमिट आहे थ्रेशोल्ड लिमिट हे 40 लाख न राहता तुमचं लिमिट किती होईल? 10 लाख. पण जर तिकडे तुमचा फक्त आणि फक्त वाईन शॉप आहे किंवा पेट्रोल पंप आहे आणि तिथला टर्नओव्हर हा 8 लाख आहे, तर महाराष्ट्रामध्ये तुमचं लिमिट राहील 40 लाख. पण थ्रेशोल्ड लिमिट काढताना, ॲग्रिगेट टर्नओव्हर काढताना 32 लाख आणि 8 लाख हे 40 लाखाच्या पुढे गेले, म्हणून तुम्हाला रजिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये घ्यायला लागेल. ओके. However, the threshold limit will not be reduced to rupees 10 lakh in this case, as supply of alcoholic liquor for human consumption from Nagaland, one of the special category states, are non-taxable supplies. In the given case, since the aggregate turnover of the Uday Enterprises exceeds 40 लाखाला exceed होता, म्हणून त्याला liable to obtain registration. It will obtain registration in Maharashtra but not required to obtain registration in Nagaland, as he is not making any taxable supply. तो नागालँडमध्ये कुठलाही टॅक्सेबल सप्लाय करत नसल्यामुळे नागालँडमध्ये त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. एक पॉइंट टू बी नोटेड, इफ अ पर्सन with places of business in different states across India has one branch in special category state from which he makes a taxable supply, the threshold limit for GST registration will be reduced to rupees 10 lakhs. हे लक्षात. तुम्ही 2 राज्यामध्ये सप्लाय करताय, एकामध्ये 20 लाखाचा टॅक्सेबल सप्लाय करताय, दुसऱ्यामध्ये 40 लाख थ्रेशोल्ड लिमिट आहे. तुमच्याकडे थ्रेशोल्ड लिमिट किती होईल? 20 लाख. आता याच्यावरचं एक्झाम्पल आहे. पृथ्वीराज ऑफ आसाम इज एक्सक्लुसिव्हली एंगेज इन इंट्रास्टेट सप्लाय ऑफ शूज. फुटवेअरचं दुकान आहे. ओके. हिज ॲग्रिगेट टर्नओव्हर इन द करंट फिनान्शियल इयर, आज समजा 5 ऑगस्ट आहे, आजचा त्याचा टर्नओव्हर बघितला आपण 5 ऑगस्टला किती झालं आहे? तर 22 लाख. In view of the discussion in the above paras, the applicable threshold limit for registration for Prithviraj in the given case is 40 lakhs. Okay? आसाममध्ये लिमिट किती आहे? 40 lakh. Thus, he is not liable to get registered under GST. सोपं होतं, काय अवघड काय नव्हतं. ओके. थोडा एक स्मॉल चेंज करायचा. इन द अबोव एक्झाम्पल, other things remaining the same, Prithviraj is exclusively engaged in supply of पान मसाला. तो शूज नाही विकत आहे, पान मसाला विकतोय. काय लिमिट राहील? शूजच्या ऐवजी जर पान मसाला विकत असेल आणि जर त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर हा 22 लाख झालेला आहे, तर त्याला GST मध्ये रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल का? थ्रेशोल्ड लिमिट हे 40 लाखाचं ॲप्लिकेबल होतं, पण ते पान मसाला सप्लायरला ॲप्लिकेबल होत नाही. ही विल नॉट बी एलिजिबल फॉर हायर थ्रेशोल्ड लिमिट ऑफ रुपीज 40 lakhs and the applicable threshold limit for registration in that given case will be rupees 20 lakhs. Thus, Prithviraj will be liable to get registered under GST. शूजचा सप्लाय करतोय तर ॲग्रिगेट टर्नओव्हर 40 लाख असेल, कारण की आपलं जे नोटिफिकेशन आहे 10/2019 त्यात दिलेलं आहे की काही स्टेटनी मागणी केली 40 लाखाचा ॲग्रिगेट टर्नओव्हर घ्या. त्या मागणीप्रमाणे आसामनी पण 40 लाख ॲग्रिगेट टर्नओव्हरची मागणी केली. पण नोटिफिकेशन प्रमाणे आईस्क्रीम, टोबॅको, पान मसाला यांच्याकरता 40 लाखाचं लिमिट देण्यात आलेलं नाही, त्यांना त्यातनं वगळण्यात आलेलं आहे. त्यामुळे 40 लाखाचं लिमिट पान मसाला एक्सक्लुसिव्हली एंगेज इन सप्लाय ऑफ पान मसाला त्याला ॲप्लिकेबल होणार नाही.
त्यामुळे टर्नओव्हर जर 22 लाख झाला असेल तर रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. क्लिअर? आता पृथ्वीराज काय करतोय? इज एक्सक्लुझिव्हली एंगेज इन सप्लाय ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस. जर तो टॅक्सेबल सर्व्हिस समजा शूज रिपेअरचं काम करतो आणि त्याचा टर्नओव्हर 22 लाख झाला, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. 40 लाखाचं लिमिट फक्त गुड्सचा सप्लाय करत असाल तर आहे. सर्व्हिसेससाठी 20 लाखाचं आहे. आणि याचं 22 झालेलं रिचवर. 22 झालेलं आहे ना. मग द ॲप्लिकेबल थ्रेशोल्ड लिमिट फॉर रजिस्ट्रेशन विल बी 20 लाख, कारण सर्व्हिसेस करता 20 लाख आहे. गुड सर्व्हिसेस पण 20 लाख आहे, सर्व्हिसेस पण 20 लाख आहे. आणि फक्त जर गुड्स असतील आणि ते जर रिस्ट्रिक्ट केलेल्या गुड्सच्या लिस्टमध्ये नसतील तर 40 लाख आहे. फर्दर, इफ पृथ्वीराज इज एंगेज इन सप्लाय ऑफ बोथ टॅक्सेबल गुड्स आणि सर्व्हिसेस, the applicable threshold limit for registration will be 20 lakhs. ओके, कळलं? लक्षात आलं? आपण वाचतो त्यातला आपल्याला एक्झॅक्टली अर्थ समजून यावा, लक्षात यावा म्हणून आपण एवढा वेळ लावलेला आहे. कशावरती? ॲग्रिगेट टर्नओव्हरचा अर्थ प्रॉपरली समजण्याकरता आपण किती वेळ डिस्कशन करतोय बघा. शिवाजी ऑफ तेलंगणा. आता तेलंगणाचा लिमिट किती आहे? मास फूड मधला तेलंगणा आहे बघा, 30 लाख. बरोबर आहे ना. हां. जेव्हा तुम्ही तेलंगणा बघितलं तेव्हा तुम्हाला आठवलं पाहिजे की तेलंगणा कुठल्या कॅटेगरी मधला आहे? 20 लाख आहे. बरोबर आहे, 20 लाख. आता मग याप्रमाणे तुम्हाला तेलंगणाचा विषय जेव्हा काढला जातो या तुमच्या माइंडमध्ये आलं की 20 लाखाचं लिमिट तेलंगणा करता आहे. गुड्स करता पण 20 लाख आहे, सर्व्हिस करता पण 20 लाख आहे, दोन्ही करता पण 20 लाख आहे. शिवाजी ऑफ तेलंगणा एक्सक्लुझिव्हली एंगेज इन इंट्रास्टेट सप्लाय ऑफ टॉईज. टॉईजचा बिझनेस आहे त्याचा. ॲग्रिगेट टर्नओव्हर 22 लाख झालं. ओके, तेलंगणामध्ये 40 लाख ॲप्लिकेबल नाही आहे, त्यामुळे जसे 20 लाख एक्सिड होईल रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. जर तो टॅक्सेबल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतोय तरी पण 20 लाख आहे. 22 लाख झाले, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. गुड सर्व्हिसेस दोन्ही सप्लाय करतोय, 22 लाख झाले, 20 लाख लिमिट आहे. लायबल टू गेट रजिस्टर अंडर GST. ओके, अशोक ऑफ मणिपूर. मणिपूर कुठे येतं? NMMT. हां, MMT. मणिपूर इज एक्सक्लुझिव्हली एंगेज इन इंट्रास्टेट सप्लाय ऑफ पेपर. पेपरचा बिझनेस, पेपर आहे. ओके, इट्स ॲग्रिगेट टर्नओव्हर इन करंट फायनान्शियल इयर इज ₹12 lakh. Since Ashoka is making taxable supplies from Manipur, which is a special category state, the applicable threshold limit for registration for Ashoka in the given case 10 lakh. सप्लाय कसला करतोय? गुड्सचा करतोय. पेपर हे गुड्स आहे. आणि जर त्या गुड्सच्या ऐवजी जर तो टॅक्सेबल सर्व्हिसेस सप्लाय करत असेल तर जर त्याचा ॲग्रिगेट टर्नओव्हर 12 लाख झाला, 10 लाख एक्सिड झाले, लायबल टू गेट रजिस्टर अंडर GST. गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्ही करतोय तरी पण 10 लाख एक्सिड झाले, अशोका विल बी लायबल टू गेट रजिस्टर अंडर GST. आता बघा थोडं वेगळं एक्झाम्पल आहे. आता राघव ऑफ आसाम. आसामचं लिमिट किती आहे? 40 लाख. ओके, आणि इंट्रास्टेट सप्लाय करतोय, रेडीमेड गारमेंटचा सप्लाय करतोय आणि त्याचा टर्नओव्हर जो आहे तो करंट फायनान्शियल इयरमध्ये आसामच्या शोरूममध्ये त्याला 28 लाख. एवढी माहिती आपण बघितली तर त्याला आसाममध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल का? एक्सक्लुझिव्ह सप्लाय ऑफ रेडीमेड गारमेंट करतोय, आसाममध्ये लिमिट 40 लाख आहे. NMMT मध्ये येत नाही, मास फूड मध्ये पण येत नाही आसाम. नाही. हां, आता पुढे अजून माहिती वाचा. ही हॅज अनदर शोरूम इन त्रिपुरा with a turnover of 11 lakh
इन द करंट फायनान्शियल इयर. आता बोला. त्रिपुरामध्ये कारण 10 लाख आहे ना, हां, घ्यावं लागलं. आता 28 आणि 11 मिळून किती झाले होते? 39 झाले होते. पण लिमिट आसामचं लागू होत नाही. लिमिट लागू होतं 10 लाख त्रिपुराचं आहे, ते लागू होतं. सिन्स राघव इज एंगेज इन सप्लाइंग गारमेंट्स फ्रॉम स्पेशल कॅटेगरी स्टेट्स ॲज पर सेक्शन 22, द ॲप्लिकेबल थ्रेशोल्ड लिमिट फॉर हिम गेट्स रिड्यूस्ड टू ₹10 lakh. Further, Raghav is liable to get registered under GST in both Assam as well as Tripura. दोन्हीकडे त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, कारण त्याचे 10 लाख रिड्यूस होऊन आलेले आहेत आणि ते त्याचे काय झाले, त्याचे एक्सिड झाले. अशा प्रकारे तुम्हाला ॲग्रिगेट टर्नओव्हरचा अर्थ कळण्याकरता एवढी एक्झाम्पल दिलेली होती. बावीस 2 मध्ये काय होतं? मायग्रेशन. एव्हरी पर्सन हू ऑन द डे इमिजिएटली प्रिसिडिंग द अपॉइंटेड डे, म्हणजे 1 जुलै, इज रजिस्टर और होल्ड्स अ लायसन्स अंडर एक्झिस्टिंग लॉ. जर 1 जुलैला एखाद्या व्यक्तीकडे एक्झिस्टिंग जे 30 जूनपर्यंत जे कायदे होते ज्याचे रजिस्टर असेल, तो लायबल टू बी रजिस्टर अंडर धिस ॲक्ट विथ इफेक्ट फ्रॉम द अपॉइंटेड डे. तो लायबल झाला 1 जुलैपासून GST रजिस्ट्रेशन घेण्याकरता. सर टॅक्सपेयर्स हॅव बीन इश्यूड अ प्रोव्हिजनल ID अँड पासवर्ड बाय देअर रिस्पेक्टिव्ह टॅक्स डिपार्टमेंट. म्हणजे जर एखादा व्यक्ती सर्व्हिस टॅक्समध्ये रजिस्टर होता, तर त्याला सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंटने काय दिलं? प्रोव्हिजनल ID आणि पासवर्ड दिला की कॉमन पोर्टलला जा आणि तिकडे जाऊन तुम्ही फिलअप करा, रिक्वायर्ड डिटेल अँड अपलोड करा सपोर्टिंग डॉक्युमेंट. हे झाल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन डिपार्टमेंट करेल आणि त्यानंतर त्यांना फायनली हे सगळं अपलोड केलं तर ARN दिला जाईल आणि मग डॉक्युमेंट त्यांची व्हेरीफाय झाल्यानंतर त्यांना रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट केलं जातं. त्याला रूल 24 प्रमाणे प्रोसिजर होती. मायग्रेशन ऑफ पर्सन रजिस्टर अंडर द एक्झिस्टिंग. 22(3) प्रमाणे वेदर बिझनेस ट्रान्सफरची प्रोव्हिजन जी आहे, ट्रान्सफरी टू ऑब्टेन फ्रेश रजिस्ट्रेशन. बिझनेस रजिस्टर आहे, वेअर अ बिझनेस कॅरीड ऑन बाय अ टॅक्सेबल पर्सन. टॅक्सेबल पर्सन कोण असतो? जो GST रजिस्टर आहे किंवा ज्या रजिस्ट्रेशन घेण्याची गरज आहे, तो कोण असतो? टॅक्सेबल पर्सन. वेअर अ बिझनेस कॅरीड ऑन बाय अ टॅक्सेबल पर्सन रजिस्टर अंडर CGST ॲक्ट इज ट्रान्सफर्ड. रजिस्टर्ड बिझनेस ट्रान्सफर झाला वेदर ऑन अकाउंट ऑफ सक्सेशन ऑर अदरवाईज, म्हणजे वारसा हक्काने मिळाला किंवा दुसरं तरी वेगळ्या कारणाने दुसऱ्या व्यक्तीने बिझनेस टेक ओव्हर केला, टू अनदर पर्सन ॲज गोईंग कन्सर्न. बिझनेस, एखादा बिझनेस जो असतो ना, तो संपूर्ण विकला जातो किंवा त्या बिझनेसचा एक सेपरेट वेगळा पार्ट आहे. म्हणजे एखादा बिझनेस आहे, कपड्याचा बिझनेस आहे आणि त्यांनी सिमेंटचा बिझनेस काढला आणि त्यांचा कपड्याचा बिझनेस चांगला चालत होता, पण त्यांचा सिमेंटचा बिझनेस काय चांगला चालला नाही. मग त्यांनी सिमेंटचा बिझनेस जो होता, ती फॅक्टरी जी होती ती त्यांनी ट्रान्सफर केली. कपड्याच्या बिझनेसचा मॅन्युफॅक्चरर ते होते, त्यांचा वेगळा GST नंबर होता. सिमेंटच्या बिझनेसचा वेगळा GST नंबर होता आणि त्यांनी सिमेंटचा जो बिझनेस होता तो ट्रान्सफर केला. किंवा समजा दोघांचा एकच नंबर होता, पण त्यांनी वेगळं युनिट आहे सिमेंटच्या बिझनेसचं, त्यांनी ट्रान्सफर केलं. त्याला म्हणतात गोईंग कन्सर्न. टू अनदर पर्सन ॲज गोईंग कन्सर्न म्हणजे संपूर्ण बिझनेस ट्रान्सफर केला किंवा त्या बिझनेसचं एक सेपरेट युनिट होतं ते ट्रान्सफर केलं. ज्यांनी जो घेईल तो बिझनेस टेक ओव्हर करेल, द ट्रान्सफरी ऑर द सक्सेसर. वारसा हक्काने मिळाला तर मग वारस, ट्रान्सफर झाला तर ज्याला ट्रान्सफर करून ज्यांनी घेतला तो ट्रान्सफरी ॲज द केस मे बी शॅल बी लायबल टू बी रजिस्टर विथ इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ सच ट्रान्सफर ऑर सक्सेशन. याचं एक्झाम्पल बघा की मिस्टर आकाश मेहता, प्रोप्रायटर ऑफ मेहता अँड कंपनी, एक्सपायर्स ऑन 18 जून. ओके, 18 जून 2022ला एक्सपायर झाले ते. हिज सन मिस्टर अनिल मेहता विल सक्सीड हिज बिझनेस ऑन 36. त्यांनी 18 जूनला एक्सपायर झाले, त्यांनी 30 जूनला तो बिझनेस काय केला, त्याच्या कंट्रोलमध्ये घेतला. इन दिस केस अनिल नीड्स
सेपरेट रजिस्ट्रेशन ॲज हिज पॅन इज डिफरंट फ्रॉम हिज फादर. त्याला रजिस्ट्रेशनला लायबल तो कधी झाला? 18 तारखेला का 30 तारखेला? 18 तारखेला वडील एक्सपायर झाले आणि वारसा हक्काने त्याला बिझनेस मिळाला. त्यांनी बिझनेस चालू केला 30/6 पासनं. ओके, 30/6 पासनं. रजिस्ट्रेशन त्याला कधी घ्यायला लागेल? त्याला रजिस्ट्रेशन 30 दिवसामध्ये घ्यायला लागेल. 18 जूनला जसे वडील एक्सपायर झाले तिथून पुढे 30 दिवसात. बस. तो असं नाही बोलू शकत की ॲक्च्युली बिझनेस मी चालू केला ज्या डेटला तिथपर्यंत 30 दिवस नाही. ज्या दिवशी तो उत्तराधिकारी झाला म्हणजे तो बिझनेस त्या ताब्यात कायदेशीररित्या वडील एक्सपायर झाले त्या दिवशी झाला, त्या क्षणी झाला. मग त्या क्षणापासून 30 दिवस. चौथा, नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट सबसेक्शन 1, 2, 3 मध्ये काही सांगितलं असेल ते बाजूला ठेवा आणि लक्षात घ्या. इन केस ऑफ ट्रान्सफर pursuant to sanction of a scheme or an arrangement for amalgamation or as the case may be demerger of 2 or more companies. म्हणजे एक कंपनी स्प्लिट झाली आणि त्याच्यात 2 किंवा 2 जास्त कंपन्या झाल्या. pursuant to an order of a high court, tribunal or otherwise. ही जी कंपनीची जी प्रोसेस असते ती कंपनीच्या लॉप्रमाणे चालते. मग त्याप्रमाणे ज्या स्टेप्स आहेत त्याप्रमाणे त्यांना मग कोर्टात जायला लागतं. मग कोर्ट किंवा ट्रिब्युनल ऑर्डर देतं आणि द ट्रान्सफर शॅल बी लायबल टू गेट रजिस्टर. डिमर्जर झालं, अमलगमेशन झालं. ओके, तर जो नवीन कंपनी अस्तित्वात येईल विथ इफेक्ट फ्रॉम द डेट ऑन विच द रजिस्टर ऑफ कंपनी इश्यूज अ सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. नवीन कंपनी बनली त्यांना काय मिळतं? सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन गिविंग इफेक्ट टू सच ऑर्डर ऑफ द हायकोर्ट. एक्झाम्पल बघायचं. वोडाफोन लिमिटेड अँड आयडिया मोबाईल लिमिटेड प्रिपेअर्ड अ स्कीम अँड सबमिटेड टू हायकोर्ट मुंबई फॉर अमलगमेशन विथ इफेक्ट फ्रॉम 1 मार्च 2018. आम्हाला अमलगमेंट व्हायचं आहे म्हणून त्यांनी काय केलं? कशा प्रकारे आम्ही आमचा बिझनेस चालवणार आहोत एकत्र येऊन ही जी स्कीम दिली. कोर्ट अप्रूव्ड द स्कीम. कोर्टाने 30/4ला ती स्कीम अप्रूव्ह केली. रजिस्टर ऑफ कंपनीज गिव्ह सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. कंपनी लॉप्रमाणे त्यांनी काय केलं? रजिस्टरकडे गेले. रजिस्टर ऑफ कंपनीज गिव्ह सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन ऑन 1 जुलै ॲज आयडिया वोडाफोन लिमिटेड. नवीन कंपनी अस्तित्वात आली. दे अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन ऑन 10/7/2018. ओके, या वेगवेगळ्या डेटच्या घटना आहेत. प्रश्न असा आहे की जी नवीन कंपनी अस्तित्वात आली आयडिया वोडाफोन लिमिटेड यांना रजिस्ट्रेशन कधी घेण्याची गरज होती? जेव्हा सर्टिफिकेट भेटलं तेव्हा. हां, 1/7 सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन कधी आलं? 1/7. 1/7 पासून लायबल रजिस्ट्रेशन झाले ते 1/7 पासून. जसं आपण ट्रान्सफरची केस बघितली. जसे त्याचे वडील एक्सपायर्ड झाले त्या क्षणीच तो वारस झाला. मग त्यावेळेला तो लायबल झाला. तसं कंपनीचा नवीन कंपनीचा जन्म झाला तिथपर्यंत त्या रजिस्ट्रेशनचा लायबिलिटी आली. ओके, एक गव्हर्नमेंटने सर्क्युलर काढला असं की वेअर अ बिझनेस इज ट्रान्सफर्ड विदिन अवर अकाउंट ऑफ सक्सेशन or any other reason including transfer, change in the ownership of business due to date of sole proprietor to another person as going concern, the transferee successor is to be registered with effect from the date of such transfer succession. ज्या डेटला ट्रान्सफर होईल सक्सेशन होईल ती डेट आहे. त्या डेटपासून काय करायचे? 30 दिवस काउंट करायचे. हे सर्क्युलर जेव्हा असं काढलं जातं क्लिअरिफिकेशन करता काढलं जातं की नक्की गव्हर्नमेंटला अपेक्षित काय. जी भाषा असते लॉमधली त्यातून जर का इंटरप्रिटेशन क्लिअर होत नसेल तर लोक सरकारला सांगतात की तुमचा अर्थ काय आहे, तुम्ही एक क्लिअरिफिकेशन द्या. मग ते क्लिअरिफिकेशन दिलं. धामपूर शुगर मिल्स इज अ लीडिंग integrated sugar cane processing company in India. Apart from sugar,
देअर बिझनेस इन्क्लूड्स रिन्युएबल पॉवर, अल्कोहोल, इथेनॉल, अल्कोहोल बेस्ड केमिकल अँड बायो फर्टिलायझर्स. या त्यांच्या काय होत्या, शुगर केन प्रोसेसिंग कंपनी होती, पण त्यांच्या इथे काय ॲक्टिव्हिटी होत्या. त्यांनी काय केलं, 1 जुलै 2021ला इट्स बोर्ड अप्रूव्ड, जी बोर्डची मिटिंग असते त्यांच्या शेअर होल्डरची, द डीमर्जर ऑफ धामपूर बायो ऑर्गॅनिक्स लिमिटेड. एक नवीन कंपनी काढली, कंपनी नवीन बनली, रिझल्टिंग कंपनीचं नाव होतं धामपूर बायो ऑर्गॅनिक्स लिमिटेड. फ्रॉम धामपूर शुगर मिल्स लिमिटेडमधून त्यांनी काय केलं, एक वेगळी कंपनी बनवली. द रिझल्टिंग कंपनी विल बी लिस्टेड ऑन नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. इन अबोव केस द रिझल्टिंग कंपनी धामपूर बायो ऑर्गॅनिक्स लिमिटेड विल बी लायबल फॉर रजिस्ट्रेशन. ज्या डेटला नवीन कंपनी अस्तित्वात आली त्या डेटला त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याकरता लायबल झालं. कळलं अमलकमिशन डीमर्जर. इथे आपला सेक्शन 22 जो आहे तो संपला. सेक्शन 22.1, 22.2, 22.3, 22.4 हे 4 सेक्शन आपल्या इकडे एंड झाले. आता इथे मला सांगा, असा कुठला पॉईंट होता की जो मला फास्ट घेऊन चालला असता, इग्नोर करून चालला असता. जो रिक्वायर्ड टाइम आहे, जो गरजेचा वेळ आहे, तो मला द्यावाच लागतो. पर्सन टू पर्सन 5-10 मिनटं इकडे इकडे होतील, पण नाही आपण फास्ट जास्त घेऊ शकत. तर तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल तर मग मला एक ठराविक स्पीडनीच जावं लागतं. मी सेकंड टाईम ऐकाल, थर्ड टाईम ऐकाल, मी थोडं फास्ट घेऊ शकतो, पहिल्या वेळेस नाही फास्ट घेऊ शकत. तुम्ही किती ग्राफ्स करता हे तुमच्या हालचालीवरून मला कळतं. मग मला वाटतं की थोडं अस्वस्थ हालचाली आहेत, मला स्पीड कमी करायला लागतं. मला समाधानकारक हालचाली वाटल्या का मी तो स्पीडमध्ये ठेवतो, कंटिन्यू करतो. किंवा एखाद्या वेळेला कळतं असं की हा मुद्दा कळलेला नाही आहे, हा पुन्हा सांगायला पाहिजे, मग मी त्यावरती पुन्हा काहीतरी एक्सप्रेशन देतो. जी एक्झाम्पल मी वाढवलीत ना इकडे, ती एक्झाम्पल या अनुभवानेच वाढवली. एवढे एक्झाम्पल दिलीत ना इकडे, एवढं मी सांगायचो, मला कळायचं की यांना कळत नाही आहे. कोणतरी विचारायचे की नाही हे परत सांगा. प्रत्येक एक्झाम्पल वेगळ्या वेगळ्या प्रकार. हां, मग त्याच्यामध्ये जे छोटे मोठे पॉईंट्स आहेत ते क्लिअर होण्याकरता एक्झाम्पल दिली तर त्याचा अर्थबोध होतो की ॲग्रिगेट टर्नओव्हरचा अर्थ काय. मग परत 3 कॅटेगरी आल्या, आपण बघितलं 3 कॅटेगरी आल्या. मग जर एखादा बिझनेस मोर दॅन 1 स्टेटमध्ये आहे, मग त्याला लिमिट काय, एका स्टेटमध्ये टॅक्सेबल सप्लाय आहे, दुसऱ्या स्टेटमध्ये एक्झाम सप्लाय आहे. हे सगळे मुद्दे जे आहेत हे क्लिअर होण्याकरता ही सगळी वेगवेगळी एक्झाम्पल जी आहेत ही कवर केली. आता जर का तुम्हाला आणखीन पक्का करायचं आहे, प्रॉपरली सगळं समजून घ्यायचं आहे, तर तुम्ही या नोट्स एकदा रीड केला पाहिजे, वाचल्या पाहिजेत, तर तुम्हाला आणखीन क्लिअरिटी येईल. जे मी सांगितलं आहे हे तुम्हाला पक्का लक्षात येईल, पण तेवढा वेळ काढणं, तेवढा इंटरेस्ट मेंटेन करणं, आणि प्रत्येक ठिकाणी काय होतं, तुम्हाला तुमची एनर्जी लावायला लागते. क्लासला कसं होतं की एकदा का क्लासरूममध्ये आला एखादा व्यक्ती का मग त्याच्या मनाला पर्याय नसतो, का ऑप्शन नसतो, तो बसतोच आणि मग त्याला ग्रास होतच. पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्पेसमध्ये असता तेव्हा आता तुमचं माइंड, तुमचं मन तुमच्या काबूत ठेवून तुम्हाला ते वाचायचं आहे, अवघड असतं. म्हणजे मला अभ्यास करायचा असतो, मी पुस्तक घेतलं आहे, मला अभ्यास करायचा असतो, तर मग मी फोन बाजूला ठेवतो, मी बसतो, मी मग त्यावेळेस सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि मला 3 तास मला माझं एक प्रोडक्टिव्ह माइंडसेट पाहिजे की मला काय गोष्टी अपडेट करायच्या, समजून घ्यायच्या, किंवा जे मी सांगतोय ह्यापेक्षा बेटर कुठे काय मांडणी कोणी केले का एखाद्या बुकमध्ये, मी बघतो. मी जे मी शिकवतोय तेच कंटेंट मला आणखीन कळण्याकरता मी पुन्हा वाचले, किंवा कोणातरी मी लेक्चर ऐकलं, कोणाच्या नोट्स वाचल्या, तर मला माझ्या शिकवण्यामध्ये आणखीन क्रिएटिव्हिटी किंवा आणखीन चांगल्या प्रकारचं कौशल्य हे माझे डेव्हलप करता येतं. त्यामुळे अभ्यास हा माझाही कधी संपत नाही, तुमचाही कधी संपणार नाही. असं आपण कधीच बोलू शकत नाही की आता यापुढे मला अभ्यास करण्याची गरज नाही. जर आपल्याला परिपक्व होण्याकरता आणि आत्मविश्वास येण्याकरता अभ्यास हा कायम करत राहायलाच लागतो. ओके, थांबूया.